गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गणनाथ सरस्वती रवि शुक्रम बृहस्पति पंचताम नित्यमितमानि प्रवर्तते. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदव्यासाय नमः. श्री पुराणपुरुषोत्तमाय नमः. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. श्रोता वक्तान श्री पांडुरंग समर्थ दिव्य श्री गरुड महा पुराण की जय. तर श्रोते हो, आपण श्रवण करत आहात परमपावन परमफलदायी दिव्य श्री गरुड महापुराण कथा. आणि कथेच्या दिवस क्रमांकामध्ये आजचा कथेचा दिवस क्रमांक आहे 3रा आणि अध्याय क्रमांक आहे 7वा, 8वा आणि 9वा. आज 9व्या अध्यायाचा कथाभाग पूर्ण झाला की आपण आजच्या कथेला विराम देऊन उद्याचा कथाभाग आपण 4थ्या दिवशी बघणार आहोत. मग आजच्या 7व्या अध्यायामध्ये नेमकं काय आहे बरं? तर तुम्ही 6व्या अध्यायामध्ये काय ऐकलं? तुम्ही 6व्या अध्यायामध्ये ऐकलं मातृण कथनोपाख्यान. संपूर्ण 6वा अध्याय कशावरती होता? मातेचे ऋण, मातृऋण कथनोपाख्यान हे आपण 6व्या अध्यायामध्ये ऐकलं. मग जसं एक माता त्या बाळाला जन्म देऊन त्या बाळावरती ऋण करत असते, त्याचप्रमाणे ते बाळसुद्धा त्या घरामध्ये जन्म घेऊन त्या माता पितांवरती ऋण करत असतं. म्हणून 7व्या अध्यायामध्ये आपल्याला आता पुत्राचं महत्त्व समजून घ्यायचं आहे, कन्येचं महत्त्व समजून घ्यायचं आहे, वृक्षांचं महत्त्व, पर्यावरणाचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. मृत्यूनंतर जे आपण ऊर्ध्वदेही कर्म करतो 10वं 12वं बंधमुक्त उदक शांती, या सगळ्या कर्मांचं महत्त्व समजून घ्यायचं की कर्म का महत्त्वाचे असतात. मग 8व्या अध्यायामध्ये आपण समजून घ्यायचं योग्य आणि योग्य प्राणत्याग करण्याचा विधी काय आहे, मनुष्याने उत्तमरित्या योग्य प्राणत्याग कसा करायला पाहिजे. आणि 9व्या अध्यायामध्ये आपण श्रवण करणार आहोत की या वृद्धावस्थेचं मनुष्याने सार्थक कसं करून घ्यायला पाहिजे आहे. इथपर्यंतचा कथाभाग बघितला, 9व्या अध्यायाचा कथाभाग झाला की आजच्या कथेला आपण विराम देऊ. मग उद्या आल्यानंतर तुम्हाला मी पित्याचं महत्त्व सांगेल. मातेचं झालं, पुत्राचं आज होऊन जाईल. उद्या आल्याबरोबर कोणाचं महत्त्व सांगेल तुम्हाला मी? पिता. गरुड पुराणामध्ये मुख्यत्वे 4 लोकांचे महत्त्व आलेले. एक मातेचं मातृऋण कथनोपाख्यानामध्ये खूप सारं महत्त्व सांगितलं आहे. 7व्या अध्यायामध्ये पुत्राचं महत्त्व सांगितलं आहे. 7व्या अध्यायामध्ये कन्येचं सुद्धा महत्त्व सांगितलं आहे. आणि 4थं म्हणजे पिता. ते 10व्या अध्यायामध्ये पित्याचं महत्त्व श्रीमन्नारायणांनी गरुडजींना सांगितलेलं आहे. गरुडा, जोपर्यंत आई नावाची उशी आणि बाप नावाची गादी आपल्या जीवनामध्ये असते ना, तोपर्यंत झोप सुखाची लागते. ज्या दिवशी आई नावाची गादी, आई नावाची उशी आणि बाप नावाची गादी जीवनातनं निघून जाते ना, तेव्हा AC लावून त्या मखमलच्या पलंगावरती सुद्धा, मखमलच्या बेडवरती सुद्धा पाहिजे तशी झोप लागत नाही. अरे, जोपर्यंत वडील असतात ना, तोपर्यंत पोराला पैशांची कधी कमी पडत नाही. आता अधिक महिना आहे, कामं कमी आहेत, फोनपेचा बॅलन्स पूर्ण संपून गेला आणि त्याच वेळेला मोबाईलचा रिचार्ज संपला. मनामध्ये विचार आला, याच्याकडे उसने मागू, त्याच्याकडे उसने मागू. पण पप्पांना सांगितलं, बाबांना सांगितलं, झालं असं असं, मला पैसे पाहिजे. 500 रुपये लगेच काढून दिले. दुसऱ्याने दिले असते का ना? अरे, जगात कोण किती श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही. माझ्यासाठी जर जगात कोणी श्रीमंत असेल तर माझ्यासाठी माझ्या बापापेक्षा दुसरा कोणी श्रीमंत नाही. मला वेळेवरती 50 रुपये लागले तर दुसरा कोणी देणार नाही. पण मातेकडे मागितलं, पित्याकडे मागितलं तर ते बिचारे नाही म्हणणार नाही. हो, अरे ते चौकातलं ATM तर नंतर असतं. सगळ्यात पहिलं ATM तर आपली आई आणि आपले बाबाच असतात. म्हणून श्रोते हो, सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमया पिता, मातरं पितरं तस्मात् सर्व यजनेन पूजयेत. म्हणून श्रोते हो, मातृदेवो भव, पितृदेवो भव, म्हणून त्या मातेचं आणि पित्याचं सदैव पूजन केलं पाहिजे. म्हणून त्या मातेचं आणि पित्याचं सदैव वंदन केलं पाहिजे. आणि आपल्या माता पितांचा आपण अनादर अपमान होऊ द्यायला
नको पाहिजे. अरे जीवनात ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टींची कदर आणि किंमत समजत नाही, पण त्या गोष्टी जीवनातनं निघून गेल्यावरती त्या गोष्टींचं मोल आपल्या लक्षात येत असतं. तर कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की बाळाची वाढ त्या मातेच्या उदरामध्ये कशी होत असते, किती सूक्ष्म ज्ञान सांगितलं होतं, इतकं बारीक की आपल्या तंत्रज्ञानाने मेडिकल सायन्सने कितीही प्रगती करून घेतली तरी तिथपर्यंत प्रगती करू शकणार नाही. किती सूक्ष्म सांगितलंय. कललंतु एका रात्रेन पंचरात्रेन बुधबुधम दशान्हेदुगर्गण्यू पेशांतम बाधपदम आणि गरुडा. अशा प्रकारे त्या मातेच्या उदरामध्ये बाळाची हळूहळू करून वाढ व्हायला लागत असते. माता त्या बाळाला 5 प्रकारचे दान देत असते, 6 प्रकारचे दान देत असते. ते 6 प्रकारचे दान या भूलोकात कोणी देऊ शकत नाही. म्हणून मातृदेवो भव. हो, मातृच देवो भव. मग माता असे काय कोणते कोणते दान आपल्याला? सगळ्यात पहिले ती आपण तिच्या उदरामध्ये जेव्हा वाढत असतो ना तेव्हा सगळ्यात पहिलं रक्तदान माता करते, दुसरं अन्नदान माता करते, तिसरं श्वास म्हणजे प्राणदान सुद्धा माता करते, चौथं आपल्या शरीरामध्ये ज्या अस्थी आहेत ना हे असं दिव्य दान आहे की त्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. आणि जन्मानंतर तिचं दुग्धामृत आपल्याला प्राशन करून ते एक दान करत असते. आणि त्याच्यानंतर 6वं दान ती असं दान करत असते की जे दान आपल्यासाठी या भूलोकात मातेशिवाय कोणी करू शकत नाही. छोटंसं बाळ आईच्या जवळ असतं आणि 4 चौघांमध्ये ते बाळ रडायला लागतं, त्यावेळेस ती माता स्वतःची लज्जासुद्धा दान करून देते किंवा त्याग करून देते आणि त्या बाळाच्या भुकेचं क्षमन करवते. हे अशा प्रकारचे जे 6 प्रकारचे दान आहे त्या मातेशिवाय दुसरा कोणीच देऊ शकत नाही. म्हणून पितृदेवो भव सुद्धा दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि पहिल्या क्रमांकाला काय आहे? मातृ देवो भव. हो, अरे जर मुलाने संन्यास घेतला असेल तर मुलगा वडिलांचे पाय पडणार नाही, त्या वडिलांना मुलाचे पाय पडावे लागतील. पण मुलाने संन्यास जरी घेतला असेल तरी मुलगा मात्र मातेचे पाय पडू शकतोय. हो श्रोते हो. आणि ती माता बिचारी दिवसभर दमते, कामं करते, रात्री कशी तरी झोपण्यासाठी वेळ मिळतो तसं अंथरुणावरती ती उशीवर डोकं टेकते आणि बाळ मात्र रडायला लागतंय. ती माता त्याच्यावरती अजिबात चिडत नाही, न चिडचिड करता बाळाला जवळ घेते, थापटून झोपवण्याचा प्रयत्न करते. तिच्या लक्षात तर बाळ असं झोपणार नाही. एवढी थकलेली असताना सुद्धा ती माता त्या बाळाला झोळीमध्ये टाकते आणि झोका देत देत म्हणते, श्रोते हो काय म्हणते? अरे लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. मग मला सांगा श्रोते हो, ही जी ममता आहे ती मातेशिवाय दुसरं कोण आपल्याला देऊ शकतं? आहे का कोणी एवढी ममता मातेशिवाय आपल्याला देणार? हो, 4-5 वर्षांचं बाळ होतं तोपर्यंत ते बाळ अंथरुणामध्ये शू करतं, शी करतं, किती वेळेला आईच्या अंगावरती उलटी सुद्धा ते बाळ करतं. आईला किळस वाटते? नाही ना वाटत. जोपर्यंत बाळ खेळत असतं तोपर्यंत सगळे बाळाजवळ खेळतात, सगळे बाळाला कड्या खांद्यावर घेतात आणि बाळाने शू केली, शी केली, त्या बाळाजवळ आईशिवाय दुसरं कोणी जात नाही. मग श्रोते हो, ही जी जगावेगळी ममता आहे, ही जगावेगळी ममता त्या मातेशिवाय दुसरा आपल्याला कोणी करू शकत नाही. म्हणून श्रोते हो, कोणीतरी संत महंतांनी खूप सुंदर म्हटलंय. काय म्हटलंय? जगावेगळी ही ममता. पुढे काय? पुढे काय? अरे बापरे, अरे आपलं सौभाग्य आहे की आपण छोटे असताना आई आपल्याला अंगाई म्हणून झोका द्यायची. आज मात्र हे सौभाग्य प्राप्त होत नाही बरं. आता बाळ झोळीत झोपतं आणि आई मोबाईलला, बस तिकडे मोबाईल वाजतो, इकडे बाळ झोपतं. पण हो, मग तेच सांगतोय, आपलं सौभाग्य आहे की आपण झोळीत झोपल्यानंतर आपल्याला आपल्या आईने झोका दिलाय आणि आईचे ते स्वर, ती अंगाई कानावरती पडली तर झोपल्या झोपल्या लगेच डोळा सुद्धा आपला लागून जायचा. म्हणून श्रोते हो, ही जगावेगळी ममता मातेशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई. म्हणा सगळ्यांनी, जगावेगळी ही ममता, जगा अंगाई. देवकीन केली बाळा भाग्य यशोदेचे भाळी, तुझे दुःख मिटण्यासाठी केली पदराची झोळी. जगावेगळी ममता,
जगा वेगळी अंगाई, जगा वेगळी ममता, जगा वेगळी अंगाई. म्हणून श्रोते हो, त्या मातेशिवाय तेवढी ममता कोणी करू शकत नाही, आणि त्या पित्याशिवाय तेवढी ममता दुसरा कोणीही करू शकत नाही. फक्त फरक इतकाच आहे, मातेची ममता दिसून येते, पित्याची ममता दिसून येत नाही. जेव्हा मुलगी सासरी जाते, आई चार चौकात रडते, पण ते वडील बिचारे एका कोपऱ्यात जाऊन मन मोकळं करून घेत आहेत. आईचं प्रेम दिसून येतं, वडिलांचं प्रेम दिसून येत नाही. परंतु आई जेवढं प्रेम करते त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रेम पितासुद्धा निश्चित करतच असतात. म्हणून श्रोते हो, या भूलोकात, या मनुष्यावरती मातेशिवाय आणि पित्याशिवाय दुसरा कोणी असा नाही की जो निस्वार्थ प्रेम करू शकेल ना. सुर नर मुनी जन सबकी रीती, अरे स्वार्थ हेत करे सब प्रीती. गरुडा, की माता आणि पिता हे दोन लोक सोडले तर बाकी या प्रपंचात जेवढे प्रेम करणारे आहेत सगळे कसे आहेत? स्वार्थ हेत करे सब प्रीती. म्हणून गरुडा, धन्य आहे ती माता आणि धन्य आहे ते पिता. जी माता 9 महिने पोटात सांभाळते ती माता धन्य आहे. जे पिता 22-25 वर्षापर्यंत बसून खाऊ घालतायत ते पिता सुद्धा धन्य आहेत. अरे, एखाद्याकडे फुकटाचं जेवलं ना, तो उठल्याबरोबर तो सांगतो लगेच काय हात धुवून चालला, उचलतात आणि धुय. सांगितलं कधी आपल्या पित्याने आपल्याला? सांगितलं कधी आपल्या बाबांनी? सांगितलं कधी आपल्या आईने? नाही ना. म्हणून जननी जन्मभूमीच्या स्वर्गात अपि गिरीयसी. परंतु आता मात्र श्रीमन नारायण गरुड चिन्ह सांगते, गरुडा, माता पितांना सुद्धा श्रेष्ठत्व तेव्हा प्राप्त होतं जेव्हा ते एका बाळाला जन्म देतात. जोपर्यंत ते एका बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत त्या माता पितांना श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकत नाही. परंतु गरुडा, गर्भधारणेसाठी उत्तम समयावरती त्या माता पितांनी एकत्र यायला पाहिजे. तत्पूर्वक 100 मूर्ख मुलांची कामना करण्यापेक्षा भगवंताकडे एक गुणी पुत्राची कामना करायला पाहिजे. 100 मूर्ख उपयोगाचे काय, पण एक गुणी असेल तर तो भवसागरात ना आपल्याला तारून नेईल. हो श्रोते हो, ज्याप्रमाणे आकाशामध्ये हजारो चांदण्या असतात पण त्या हजारो चांदण्या मिळून सुद्धा अंधाराचा नाश करू शकत नाही. जर अंधाराचा नाश करून घ्यायचा असेल तर पौर्णिमेचा एक चंद्र पुरेसा आहे. त्याचप्रमाणे श्रोते हो, भगवंताकडे 100 मूर्ख मुलांची कामना करण्यापेक्षा एक उत्तम आणि गुणी पुत्राची कामना करायला पाहिजे. वरमेको गुणीपुत्रो, वरमेको गुणीपुत्रो न च मूर्ख शतान्यपि एकच चंद्र तो मोहंती न च तारा अंगणोपिच. त्यावेळेस श्रीमन नारायण सांगते, गरुडा, दुष्टपुत्राचे माता पिता बनण्यापेक्षा, अर्थातच जर गोकर्ण घरात जन्माला येऊ शकत नसेल तर धुंदुककारीची माता पिता बनण्यापेक्षा ते माता पिता आणि पुत्रिक असले तरी सुद्धा श्रेष्ठ आणि उत्तम आहे. हो, अरे विष्णुभक्ता वाचोनी प्रसूत, विष्णुभक्ता वाचोनी प्रसूत, ती झुनवंध्या उत्तम सत्य, यास्तव सर्वावस्थात धर्मनेमस्तनुष्ठावा. म्हणून गरुडा, मी गरुड पुराणात सांगितलेल्या ज्या धर्माच्या गोष्टी आहेत त्या धर्माच्या गोष्टी ऐकून त्यानुसार त्या माता पितांनी उत्तम अनुष्ठान करायला पाहिजे आणि उत्तम संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. गरुडा, विवाहानंतर जर पुत्र प्राप्त करण्यामध्ये अडचण निर्माण होत असेल, काही बाधा निर्माण होत असेल, ते संतान प्राप्त होत नसेल तर त्या संतान प्राप्तीसाठी त्यांनी वैद्यांचे सल्ले घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या भाषेत त्याला डॉक्टर दवाखाने म्हणतो आपण. तर वैद्यांचे सल्ले घ्यायला पाहिजे. ज्योतिषांना पत्रिका दाखवून ज्योतिषांकडनं उपाय करून घ्यायला पाहिजे. नसेल होत तर यज्ञ करायला पाहिजे. येन केन प्रकारेनं पण त्या माता पितांनी पुत्रप्राप्तीचा अट्टहास सोडायला नको आहे. त्यावेळेस श्रीमन नारायण सांगतात, गरुडा, प्राचीन काळामध्ये अयोध्या नगराचे चक्रवर्ती सम्राट दशरथ नावाचे राजे होते. 3 पत्न्या होत्या. पण एवढं सगळं असून सुद्धा एकही संतान प्राप्त होत नव्हती. कुलगुरू वसिष्ठ ऋषींना विचारून वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, राजन, पुत्रकामिष्ठी नावाचा यज्ञ कर. सांगितल्याप्रमाणे राजाने पुत्रकामिष्ठी नावाचा यज्ञ केला आणि यज्ञाच्या शेवटच्या दिवशी पूर्णाहुती झाल्याबरोबर यज्ञात स्वतः अग्निनारायण प्रगट झाले आणि पायस म्हणजे तांदूळापासून बनलेल्या खिरीचा तो नैवेद्य, तो पायसाचा नैवेद्य राजा दशरथांच्या हातामध्ये ते पात्र सुपूर्त करून सांगितलं, आपल्या 3ही पत्न्यांना याचा अर्धा भाग देऊन टाक राजा. उत्तम संतान घरात जन्माला येईल. आणि एक सोडून 4 दिव्य पुरुष जन्माला आले. त्यातले पहिले कोण? प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी
राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो मना सज्जना मानवी धन्य होतो. हो श्रोते हो. तर पहिले कोण जन्माला आले? प्रभू रामचंद्र जन्माला आले. दुसरे लक्ष्मणजी, तिसरे भरतजी, चौथे शत्रुघ्नजी. ज्यांचे नावं आज सुद्धा आदराने घेतले जातात आणि ज्यांचं आज सुद्धा पूजन केलं जात आहे. म्हणून पुत्र प्राप्तीसाठी त्या माता पितांनी अट्टहास सोडायला नको, प्रयत्न सोडायला नको. पुत्र प्राप्त झाल्याशिवाय त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त होणार नाही. म्हणून पुत्र प्राप्तीचा अट्टहास सोडायला नको. आता मात्र गरुडजी सांगतात की प्रभू आम्ही असं ऐकलं आहे की पुत्रविहीन पण धार्मिक माणसं हे कधीच दुर्गतीला प्राप्त होत नाही. तेव्हा श्रीमान नारायणांनी सांगितलंय गरुडा, जो धर्म करतोय, जो खूप पुण्य कमवतोय, त्याला दुसऱ्याच्या अंगठ्याची गरज नाही. पण आपण मात्र प्रापंचिक माणसं आहे, आपल्याकडे एवढं पुण्य नाहीच आहे. म्हणून आपल्याला पुण्य नाही तर पुत्राची गरज आहे. कारण एक तर पुण्य तारून नेऊ शकतं, एक तर पुत्र तारून नेऊ शकतो. म्हणून आपल्याला पुत्राची गरज आहे. म्हणून त्या माता पितांनी पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. भगवंताकडे उत्तम आणि गुणी पुत्राची कामना करायला पाहिजे. बरं मग हा पुत्र इतका का महत्वाचा आहे बरं? एवढा का अट्टहास की पुत्र पाहिजेच बुवा? तर त्याचं कारण श्रीमन नारायण गरुडा, श्राद्ध कार्याचे पुत्र प्रशस्त. गरुडा, माता पितांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव श्राद्ध करायचे असतील, त्यांचे श्राद्ध कर्म करायचे असतील, त्यांना तिलांजली द्यायची असेल, तर्पण करायचं असेल, मार्जन करायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींचा अधिकार पुत्राला दिलेला आहे. मग कन्याला का नाही अधिकार दिलाय? तर अरे बाबा, कन्या कुठे एका गोत्रामध्ये राहते? ती मोठी झाली की एका गोत्रातनं दुसऱ्या गोत्रामध्ये चालली जाते ना. पण पुत्र मात्र ज्या गोत्रात जन्माला होतो शेवटपर्यंत त्याच गोत्रातला राहतोय. म्हणून त्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? तो पुत्राला अधिकार दिला आहे. म्हणून माता पितांचे श्राद्ध कर्म आदी गोष्टी करण्यासाठी पुत्र हा प्रशस्त आहे, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पुत्र असायला पाहिजे. अजून काय सांगितलं बरं? पूम नरकात तारयते इति पुत्रा. हा गरुडा, माता पितांचं पूम नावाच्या नरकातनं जो रक्षण करतो, जो तारून नेतो, तोच खऱ्या अर्थाने पुत्र असतो. म्हणून गरुडा, पुत्राची आवश्यकता आहे. अजून पुत्राची का आवश्यकता आहे बरं? तर त्या पुत्राला ब्रह्मदेवांनी स्वतः पुत्र म्हणून हाक मारलेली आहे. म्हणून पुत्राचं महत्त्व आहे. अजून पुत्राचं का महत्त्व आहे, का आवश्यक आहे? तर पिता हा त्याचे अपूर्ण असलेले स्वप्न पुत्राच्या नेत्रांमध्ये बघत असतो. त्यातल्या त्यात पुत्राच्या हिमतीवरती पिता हा जग जिंकत असतो. म्हणून गरुडा, पुत्र हा महत्त्वाचा आहे. गरुडा, पुत्राच्या मुखदर्शनाने ते माता पिता, देव ऋषी मनुष्य या तिघांच्या ऋणातनं मुक्त होतात. गरुडा, नातवाचं मुख पाहिल्याने ते आजी आजोबा, देव मनुष्य पितर यांच्या ऋणातनं सुद्धा मुक्त होतात. गरुडा, अरे पुत्र म्हणजे माता पितांची आत्मा असतो. गरुडा, पुत्र म्हणजे आत्मा जायते पुत्रा. हा तो माता पितांचा आत्मा असतो, तो प्राण असतो, तो जीव असतो माता पितांचा. यानंतर श्रीमन नारायण सांगतात गरुडा, पुत्राचं इतकं महत्त्व आहे की जेवढं महत्त्व रात्री चंद्राचं आहे, दिवसा सूर्याचं आहे, मृत्यूनंतर केलेल्या धर्माचं म्हणजे पुण्याचं आहे, तेवढंच महत्त्व सुपुत्राचं आहे. म्हणून सुपुत्र हा सदैव माता पितांना सुख देणारा ठरत असतो. त्या उलट कुपुत्रो दुःखदायक आणि कुपुत्र हा माता पितांना सदैव दुःख देणारा ठरत असतो. म्हणून भगवंताकडे सुपुत्राची कामना केली पाहिजे. त्या सुपुत्राच्या प्राप्तीसाठी प्रयत्न सुद्धा शुचिरभूत अवस्थेमध्ये करायला पाहिजे. प्रदोषे दीपकश्चंद्र प्रभाते दीपको रवी त्रैलोक्ये दीपको धर्म सुपुत्रो कुलदीपका. गरुडा, उत्तमात उत्तम आणि गुणी पुत्रा 3 कुळांना तारून नेणारा ठरतो. उत्तमात उत्तम आणि गुणी पुत्र 3 कुळांचं रक्षण करतो. म्हणून उत्तम पुत्राची कामना करा. कारण जर दुष्ट संतान घरात जन्माला आली, कुपुत्र घरात जन्माला आला, तर कुपुत्र दुःखदायक आता आहेच आहे. पण तो कुपुत्र कसा आहे ते श्रीमन नारायण सांगतात. गरुडा, हिरव्यागार जंगलामध्ये जर एक वाळलेलं झाड असलं तर त्या एका वाळलेल्या झाडाला जरी लागली आग तरी संपूर्ण जंगल जळून राख होतं. त्याप्रमाणे एक कुपुत्र संपूर्ण कुळाला दूषण लावत असतो, तो संपूर्ण कुलाच्या विनाशाचं कारण बनत असतो. म्हणून उत्तम आणि गुणी पुत्र हा फार महत्त्वाचा आहे. हो, एकेन शुष्क वृक्षेन दाह्यमानेन वह्निना दाह्यन्ते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा. दाह्यन्ते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा. त्यामुळे भगवंताकडे कामना कशी करायची? सुपुत्रो कुलदीपका. तर अशा प्रकारे पुत्राचं खूप सारं महत्त्व सांगितलं आहे. आणि एवढं सगळं महत्त्व जेव्हा गरुडजींनी ऐकलंय तेव्हा गरुडजींच्या अंगावरती शहारे यायला लागले. आणि मग मात्र गरुडजींना अचानक आठवलं की प्रभूने पुत्राचं एवढं सारं महत्त्व सांगितलं, पण प्रभूंनी कन्येचं काही महत्त्व सांगितलेलं नाही. मग कन्या महत्त्वाची नाही का, असा प्रश्न निर्माण झाला. आणि तो प्रश्न गरुडजींनी आपले स्वामी असलेल्या श्रीमन नारायणांना विचारला की प्रभू, पुत्राचं इतकं सारं महत्त्व तुम्ही सांगितलं, मग कन्या महत्त्वाची नाही का बरं?
तेव्हा श्रीमान नारायण सांगतात, गरुडा मी तुला पुत्राचं महत्त्व सांगताना एकदा तरी सांगितलं की कन्या महत्त्वाची नाही. जर तुला कन्येचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर तू मला सांग, मी तुला कन्येचं सुद्धा महत्त्व सांगेल. पण असं म्हणू नको की कन्या महत्त्वाची नाही. अरे गरुडा, पुत्र त्याच्या जागेवरती श्रेष्ठ आहे, पण कन्या सुद्धा तिच्या जागेवरती श्रेष्ठ आहे. गरुडा, वृक्ष आणि कन्या स्त्री या सृष्टीचा श्वास आहे. एक श्वास आहे आणि दुसरा प्राण आहे. ज्याप्रमाणे वृक्ष संपून गेले तरी भूमी संपून जाईल, त्याचप्रमाणे कन्या संपून गेली तर ही धरा संपून जाईल. गरुडा, पुत्राच्या जागेवरती कितीही श्रेष्ठ असला तरी पुरुषामध्ये इतकं सामर्थ्य प्रकृतीने दिलाच नाही की तो स्त्रीची बरोबरी करू शकेल. शेवटी एका बाळाला जन्म देण्याची ताकद प्रकृतीने फक्त स्त्रीला दिलेली. अरे सर्वरूपमयी देवी सर्वदेवीमयं जगत तुहं विश्वरूपा त्वां नमामि परमेश्वरी. त्या जगदंबेचा अंश स्वतः स्त्री आहे, म्हणून तिच्यामध्ये या सृष्टीचं संवर्धन करण्याची क्षमता आहे जी की पुरुषामध्ये कदापि नाहीये. तेव्हा श्रीमन नारायण सांगतात की गरुडा, मी त्रैलोक्याचा स्वामी भगवान अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक असताना सुद्धा जेव्हा जेव्हा मला मातेचं ममत्व अनुभवायचं होतं, कन्येचं प्रेम अनुभवायचं होतं, मातेचं ममत्व अनुभवायचं होतं, तेव्हा मला सुद्धा राम बनण्यासाठी स्त्रीच्या गर्भामध्ये राहावं लागलं. तर मला राम बनवून त्या गर्भामध्ये मला सांभाळणारी सुद्धा स्त्री होती. आणि जेव्हा मला कृष्ण बनायचं होतं तेव्हा गर्भात सांभाळणारी देवकी सुद्धा स्त्री होती. गरुडा, त्या स्त्रीशिवाय, त्या स्त्री तत्वाशिवाय स्वतः भगवंत सुद्धा अपूर्ण आहे. तर ही धरा पूर्णत्वाला कशी रे प्राप्त होईल? म्हणून गरुडा, पुत्र जेवढा महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची कन्या आहे. बरं गरुडा, तुला प्रामाणिक सत्यवचन सांगून टाकतो मी. पुत्र, हो तुम्ही सांगितलं ना आम्हाला अमेरिका फिरायची, मुलगा तुम्हाला विमानामध्ये बसून अमेरिका फिरवून आणेल, तो तुमच्यासाठी करोडो रुपये खर्च करायला तयार होईल, तो तुमच्यासाठी वाटेल ते केलं सगळं करेल, परंतु तुम्हाला प्रामाणिक प्रेम 24 कॅरेटवालं प्रेम फक्त आणि फक्त कन्याच देऊ शकते. हो, माता पिता बाहेरून जर आले ना घरी किंवा वडील आले घरी तर छोटंसं 5-6 वर्षांची बाळ मुलगी सुद्धा विचारते, बाबा तुम्ही डबा खाल्ला का? बाबा तुम्ही, पप्पा तुम्ही जेवले का? हा शब्द मुलगा तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला विचारणार नाही. तुम्हाला हॉटेलला घेऊन जाईल, तो हॉटेलला सांगेल जे पाहिजे तू ऑर्डर देऊन दे, तू खायचं तेवढं खा, बिल मी भरून देईल. पण आई जेवली का, बाबा जेवले का, तो शब्द आणि त्या शब्दामधलं प्रेम, ती गुणवत्ता ती फक्त तिथेच आहे. कारण का, ती स्त्री आहे. ती छोटं बाळ जरी असली ना तरी ममत्व ते तिच्यामध्ये जन्मजात आहे, ते मातृत्व तिच्यात जन्मजात आहे. म्हणून गरुडा, पुत्र कुलदीपक आहे ते मान्य, तो त्याच्या जागेवर ते श्रेष्ठ ते सुद्धा मान्य. पण कन्या जी आहे ना ती स्वतः जगदंबा स्वरूप आहे, ती स्वतःच लक्ष्मी स्वरूप आहे. आणि त्यातल्या त्यात गरुडा तुला पुन्हा पुढे सांगतो मी, जे प्रामाणिक सत्य सांगतो. गरुडा, दशापुत्र समं कन्या दशापुत्रान् प्रवर्धयन् यत्फलं लभ्यते मर्त्यास् तत्फलं कन्या एकया. हो गरुडा, 10 मुलांना जन्म देऊन 10 मुलांचं लालन पालन संगोपन करून माता पितांना जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य एका मुलीला जन्म देऊन माता पितांना प्राप्त होतं. दशपुत्र समं कन्या, 10 मुलांच्या बरोबरीने फक्त एकच मुलगी आहे. दशपुत्र समम कन्या दशपुत्रान् प्रवर्धयन्, 10 मुलांचं लालन पालन संगोपन करून माता पितांना जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य एका मुलीला नुसतं जन्म देऊन माता पितांना प्राप्त होतं. बरं, उत्तमात उत्तम आणि गुणी पुत्र 3 कुळांना तारून नेतो, 3 कुळांचं रक्षण करतो, परंतु कन्या जन्माला आल्याबरोबर 21 कुळांचा उद्धार करते. लग्नाच्या वेळी एका गोत्रातनं दुसऱ्या गोत्रात जाते तेव्हा तिच्या सासरच्या 21 कुळांचा ती उद्धार करते. अरे मिष्टान्नं व्यंजनादीनि काले संपादये तव आज्ञा संपादिनी तुभ्यं कन्याचे एकपदे ब्रवीति. एक वचन घेते ना सप्तपदीचं, तिच्या सासरच्या कुळांचा ती उद्धार करत जाते. म्हणून श्रोते हो, 42 कुळांना तारून नेणारी एक कन्या असते. त्यामुळे कन्या ही श्रेष्ठ आहे. 10 मुलांच्या बरोबरीने एक कन्या आहे. आणि सृष्टीचा प्राण सुद्धा स्त्री म्हणजे कन्या आहे. आज आपण म्हणतो गुरुजी मुलांचे लग्न होत नाही, गुरुजी मुलांचे लग्न होत नाही, गुरुजी मुलांचे लग्न, सगळे प्रत्येक समाजामध्ये तीच परिस्थिती की मुलांचे लग्न होत नाही. असं का होतंय बरं? याचं कारण शोधलं का तुम्ही? याचं कारण शोधल्यावरती समजतं की या मनुष्याने गर्भामध्ये लाख 2 लाख 5 लाख नाही, करोडो मुलींची हत्या केलेली आहे. आणि त्याचा बदला ही प्रकृती घेतल्याशिवाय राहणार नाही. हो, जे केलंय ना, जे पूर्वी केलंय ते आज भोगावं लागेल. जे आज केलंय ते पुढे भोगावं लागणार आहे. जवळजवळ 1975 ते 2012 पर्यंत मुलगी म्हटलं, गर्भामध्ये मुलगी म्हटलं की तिची हत्या झालेलीच आहे. आणि त्याच्यामुळे ते संतुलन काय झालं?
बिघडून गेलं. मग आता संतुलन जर बिघडलेलं आहे तर मुली कशा हो मिळणार? मग चांगले चांगले मुलं सुद्धा बिचारे बिना लग्नाचे. ज्या देशांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे तिथे माणसाने 4 लग्न केले नाही तर त्या माणसाला लोक नालायक म्हणतात, आणि आपल्याकडे 2 लग्न केले तर तो नालायक होतो. का? आपल्याकडे तेवढी संख्या नाहीये. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की मनुष्य जेव्हा जेव्हा या प्रकृतीमध्ये ढवळाढवळ करतो ना तेव्हा तेव्हा ही प्रकृती फटका दिल्याशिवाय राहत नाही. अरे सृष्टीचे 2 प्राण आहेत, एक श्वास आहे आणि एक प्राण आहे, ते म्हणजे वृक्ष आणि कन्या. दोघांचं संवर्धन महत्वाचं आहे. कन्या संपली तरी धरा संपून जाईल आणि वृक्ष संपले तरी सुद्धा ही धरा संपून जाईल. म्हणून श्रोते हो, रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे. जो पेड़ हमने लगाया पहले, आजच्या पूर्वी आपण जे काही मनुष्याने केलं, जो पेड़ हमने लगाया पहले उसी का फल हम पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे. कालच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं, काही पाप असे असतात की स्वतःचे स्वतःला भोगावे लागतात. काही पाप असे असतात कर्त कोण आणि भरत कोण. मग ज्या मुलांचे लग्न होत नाही त्यांनी पाप केलं म्हणून त्यांचं लग्न होत नाही, हे सत्य आहे का? त्यांनी पाप नाही केलं, त्यांच्या पूर्वी पाप झालेलं आहे. त्यांच्या पूर्वी पाप झालेलं आहे आणि त्यांच्या पूर्वी झालेलं पाप मात्र त्यांना भोगावं लागतंय. श्रोते हो, म्हणून श्रोते हो, रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे. जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले उसी का फल हम पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे. आता मात्र श्रीमंत गरुडा, ज्याप्रमाणे 10 मुलांच्या बरोबरीने एक कन्या आहे ना, 10 कन्यांच्या बरोबरीने 3 वृक्ष आहेत, वळ, पिंपळ, औदुंबर, त्यामधलं कुठलं एक वृक्ष लावून जर मोठं केलं तर 10 मुलींचं लालन पालन संगोपन करून 10 मुलींना जन्म देण्या इतकं पुण्य त्या मनुष्याला प्राप्त होतंय. म्हणजे 10 मुलांच्या बरोबरीने एक मुलगी आहे ना, 10 मुलींच्या बरोबरीने एक वृक्ष आहे. म्हणून मुलगी म्हणजे स्त्री आणि वृक्ष यांचं पर्यावरणाचं मनुष्याने संवर्धन करायला पाहिजे. पूर्वी काय ऊन पडत नव्हतं का? पूर्वी सुद्धा असंच ऊन पडायचं, पण पूर्वी जागोजागी इतके झाडं लावलेले असायचे की दुपारच्या 2 वाजता सुद्धा उन्हाच्या झळा बसत नव्हत्या. आता जंगलं तोडली आणि सगळे सिमेंटचे जंगलं उभे झालेले आहेत. आणि सिमेंटचा गुणधर्म सांगतो, सायंटिफिक सांगतो, सिमेंट उष्णतेला ॲब्झर्व करतं आणि उष्णता संपून गेली, संध्याकाळ झाली की ॲब्झर्व केलेली ती उष्णता परत ते बाहेर काय करतं, वातावरणामध्ये सोडत असतं. मग आता रस्ते कसले? सिमेंटचे. पूर्वी कसले होते? डांबराचे. हां, तर वृक्षसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यावेळेस श्रीमन नारायण वृक्षांचं महत्त्व समजवताना सांगतात, गरुडा अमंत्रमक्षरम नास्ति नास्ति मूलमनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. गरुडा असं अक्षर नाही की ज्याच्यावरनं वेदांमध्ये मंत्र नाही. गरुडा असं एकही झाड नाही की ज्याच्यामध्ये औषधयुक्त गुणधर्म नाही. ती बोर असेल, बाबूळ असेल, चिंच असेल, रुचकीन असेल, कोणतं पण झाड असो, साधा दुर्वागा असे ना, तरी त्यांच्यात सुद्धा औषधयुक्त गुणधर्म आहेत. जे लोक आयुर्वेदाचा अभ्यास करणारे आहेत त्यांना प्रत्येक वनस्पतीचं खूप सारं महत्त्व माहिती आहे. आपल्यासारख्याला नाही माहिती, पण प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधयुक्त गुणधर्म आहेत. एवढे लोक जगामध्ये आहेत, पण याच्यामध्ये एकही व्यक्ती भगवंताने अयोग्य बनवलेला, प्रत्येकात काही ना काही क्वालिटीज, काही ना काही गुण देऊनच त्याला पाठवलेलं आहे. परंतु श्रीमन नारायण सांगतायत, विवेकी मनुष्य योजकस्तत्र दुर्लभ. विवेकी मनुष्य हा अत्यंत दुर्लभ आहे. विवेकी मनुष्य जो आहे तो अत्यंत दुर्लभ आहे. अशा प्रकारे पुत्राचं महत्त्व, कन्येचं महत्त्व आणि पर्यावरणाचं म्हणजे वृक्षांचं आणि पर्यावरणाचं महत्त्व सांगून झाल्यानंतर मात्र श्रीमन नारायण सांगतात, गरुडा तुला पुत्राचं महत्त्व आणि पुत्राद्वारा केलेल्या ऊर्ध्वदेह कर्मांचं महत्त्व अजून चांगलं समजावं, तुझ्या लक्षात यावं याच्यासाठी मी प्राचीन काळातली म्हणजे कधीची, त्रेतायुगातली एक कथा तुला सांगतो. हो, म्हणजे कथा श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितली, ती कथा मी तुम्हाला सांगतो. आपण पण त्या कथेचा लाभ घेऊ आणि त्या कथेला आपण श्रवण करू. तर श्रीमन नारायण सांगतात, गरुडा त्रेतायुगामध्ये वैदिश नावाच्या नगरामध्ये बरं का, सुदेव नावाचे ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होते. हे ब्राह्मण धर्मपरायण होते. संध्या स्नान, गायत्री उपासना वगैरे, दान धर्म, जप तप व्रत वैकल्य करणारे. एकादशी अशी निरंकाळ करायचे की प्रदोषाचा तो संकल्प सोडल्याशिवाय, एकादशी सुटल्याशिवाय जल सुद्धा तो मनुष्य ग्रहण करत नव्हता. एवढे भयंकर एकादशी करणारे
पुण्यात्मा पुरुष होते. सुदेव नावाचे ब्राह्मण कुठे राहायचे तर वैधिश नावाच्या नगरामध्ये राहायचे. यांचं पुढे काय झालं तर यांच्या जीवनामध्ये यांनी विवाह केला नाही आणि विवाह झाला नाही. त्याच्यामुळे पुत्र किंवा कन्या असं कोणीही त्यांना नव्हतं. त्याच्यानंतर स्वभाव असा होता, जे दान मिळालंय स्वतःपुरतं ठेवायचं नाही, बाकी गरिबांमध्ये वाटून टाकायचं. जीवनात संग्रह कोणत्या गोष्टीचा केला नाही. त्याच्यामुळे ना आप्तेष्ट, ना बंधुबांधव, ना नातलग, ना मित्र. कारण श्रोतेहो, धनाची प्रत्येक युगामध्ये आपली आपली महत्ता होती. असं नव्हतं की धन महत्त्वाचं नव्हतं. प्रत्येक युगामध्ये आपली आपली धनाची महत्ता होती. जसं आजच्या काळामध्ये निर्धन व्यक्तीची कोणी मित्रता करत नाही, तसं पूर्वी पण निर्धन व्यक्तीची कोणी मित्रता करत नव्हतं आणि कोणी निर्धन व्यक्तीशी नातं सुद्धा ठेवत नव्हतं. जिसके पास है धन और दौलत उसके मित्र हजार, सब मतलब के यार. हो श्रोते हो. पण या सुदेव नावाच्या ब्राह्मणांकडे ना धन होतं ना दौलत होतं, म्हणून यांचं मात्र मित्र सुद्धा नाही, कोणी नातलग नाही, कोणी आप्तेष्ट नाही, कोणी बंधू बांधव नाही. कालांतराने वृद्ध अवस्थेने यांचं शरीर जर्जर झालं आणि एक दिवस त्या शरीरातनं प्राण निघून गेले. त्या प्राणांचं हरण झालं. शरीर मात्र त्या झोपडीच्या आवारामध्ये बेवारस पडलेलं होतं. कोणी अंत्यसंस्काराचे विधी केले नाही, कोणी अवयव श्राद्धाचे विधी केले नाही. त्या प्रेताची दुर्गती झाली. पशुपक्ष्यांनी ते प्रेत खाऊन संपवून टाकलं. त्यामुळे ज्यांनी जीवनपर्यंत अन्नदान केलंय, जीवनपर्यंत खूप पुण्य कमवलंय, परोपकारासाठी जीवन जगले आहेत, देवतांना हव्य अर्पण केलंय, पितरांना कव्य अर्पण केलेलं आहे, ते सुदेव नावाचे ब्राह्मण निर्जन अरण्यामध्ये मात्र ब्रह्मराक्षस बनलेले आहेत. बघा श्रोतेहो, विचार करा. ज्याने इतकं पुण्य कमवलं, त्याचे ऊर्ध्वदेही कर्म झालेले, त्याचे अंत्यसंस्काराचे कर्म झालेले, त्याला ब्रह्मराक्षस निर्जन अरण्यामध्ये ब्रह्मराक्षस बनावं लागलंय. 750 वर्ष निर्जन अरण्यामध्ये ब्रह्मराक्षस बनून फिरत आहेत. पण एक दिवस मात्र केलेलं पूर्व पुण्य जागृत झालं आणि प्रभूंची कृपा संपादन झाली. राजा बब्रुवाहन निरोप मिळाला की जंगलातले हिंस्र प्राणी गावामध्ये येऊन लोकांना त्रास देत आहे. महाराज, तुम्ही चक्रवर्ती सम्राट राजे आहात, त्यांचा बंदोबस्त करा, त्यांचा बिमोड करा. आणि ही बातमी कानावरती आल्याबरोबर बब्रुवाहन नावाच्या राजाने 2000 सैन्य आपल्या सोबत घेतलं. जंगलामध्ये गेला हे राजा आणि जंगलात गेल्याबरोबर आपल्या सैन्याला सांगतोय की मी स्वतः जंगलामध्ये प्रवेश करेल, तुम्ही फक्त बाहेरून मला संरक्षण पुरवा, माझ्यासोबत जंगलामध्ये कोणी येण्याची आवश्यकता नाही. अरे हा राजा बब्रुवाहन इतका भयंकर शक्तिशाली आणि पराक्रमी होता ना, की खूप शक्तिशाली, खूप पराक्रमी हा राजा होता. जंगलामध्ये आजपर्यंत प्रवेश केला आहे आणि बघतो एक वाहक आहे आणि तो हरणाची शिकार त्या ठिकाणी करणार आहे. हरण बिचारा बेसावध आहे, म्हणून त्या हरणाला वाचवण्यासाठी धनुष्यातला बाण काढलाय, धनुष्याला लावलाय आणि तो तीक्ष्ण बाण सोडलाय. परंतु तो बाण दुर्दैवाने वाघ बाजूला होऊन गेला. त्या जागेवरती हरिण येऊन गेला आणि बाण त्या निर्दोष अशा हरणाला लागलाय. म्हणून राजाला मोठं दुःख झालंय. राजाने पाठलाग केला त्या हरणाचा. हरिण जंगलामध्ये पळून गेलं, हरिण सापडलं नाही. पण राजा मात्र खूप अरण्याच्या आतमध्ये त्या हरणाचा पाठलाग करत येऊन गेला आणि राजा आता त्या जंगलामध्ये अडकलाय, फसलाय. परंतु राजा कोण आहे? तो बब्रुवाहन नावाचा राजा आहे. त्याला कोणाची भीती नाहीये. त्याला माहिती आहे की शेकडो वाघ, शेकडो सिंह, शेकडो अजगर मिळून सुद्धा माझं एकट्याचं सुद्धा काही बिघडवून घेऊ शकत नाहीये. पण खूप उशीर झाला आहे, तर जंगलातनं आपण बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधायला पाहिजे. म्हणून मार्ग शोधण्यासाठी एका दिव्य अशा सरोवरावरती राजा गेलेला आहे. मुखप्रक्षालन केलंय, त्या दिव्य सरोवरातलं जलप्राशन केलंय राजाने. आणि इकडे तिकडे बघतोय तर एका ठिकाणी एका झाडाच्या फांदीकडे लक्ष गेलंय. त्या ठिकाणी बघितलं तो कोणीतरी मनुष्य झाडावरती बसलेला दिसत आहे. बरं, तो बसलेला कसा आहे? तो झाडाची फांदी खूप वरती आहे, 25-30 फुटावरती. त्याचे पाय जमिनीला पूर्णपणे टेकलेले आहेत. अरे, गाडीच्या सीटावरती बसावं तर रस्त्यावरती पाय पुरत नाही आपले, आणि तो इतक्या उंच बसल्यानंतर पाय कुठे? जमिनीवरती. त्या पायांपासून वरपर्यंत निरीक्षण केलं तेव्हा समजलं की अरे, जेवढा हा फांदीपासून खाली आहे तेवढाच वरती पण आहे. हा ब्रह्मराक्षस आहे, हा साधा नाही आहे. म्हणून त्या ब्रह्मराक्षसाला आवाज दिला, हे प्रेतराज, कोण आहात तुम्ही? माझ्या समीप येऊन उभे राहा. आता बघा तुम्ही, राजा बब्रुवाहनाचं पुण्य इतकं होतं की बब्रुवाहनाचे शब्द प्रेतराज हे शब्द त्या प्रेताच्या कानावरती पडल्याने प्रेताचा प्रेतभाव नष्ट पावला. आता प्रेत सुद्धा मनुष्यवाणीने बोलू शकते. हा पुण्य पुरुषाचा प्रताप श्रोते हो. त्या प्रेताने सौम्य रूप धारण केलं. राजा बब्रुवाहनासमोर आले. राजा बब्रुवाहन विचारलं, हे प्रेतराज, कोण आहात तुम्ही? तेव्हा त्या प्रेतराजाने सांगितलंय, मी आत्मी वैधिश नावाच्या नगरामधला सुदेव नावाचा ब्राह्मण आहे. तेव्हा मात्र हा जो बब्रुवाहन राजा आहे तो लगेच त्या प्रेतापुढे नतमस्तक झुकला आहे आणि त्या प्रेताचा सुद्धा नमस्कार या बब्रुवाहन राजाने केलाय. तेव्हा त्या प्रेत राजाने विचारलं, अरे मी तर प्रेत आहे, तू माझा का नमस्कार करतोय? तेव्हा राजा बब्रुवाहन सांगितलं, महाराज, जरी तुम्ही प्रेत असलात
तरी तुम्ही ब्रह्मराक्षस आहात, पूर्वजन्माचे तुम्ही ब्राह्मण आहात. आणि विप्र हा सदैव वंदनीय आहे, कारण देवाधीनं जगात सर्वं मंत्राधीनं च दैवतम्, ते मंत्रा ब्राह्मणाधीनं ब्राह्मणो मम दैवतम. हो, म्हणून भूदेव तुम्ही आम्हाला वंदनीय आहात. तुम्ही प्रेत असलात म्हणून काय झालं, पण भूदेव खरं सांगू, तुमची अवस्था पाहून फार दुःख झालं हो. एवढं पाप मनुष्याने करू नये की त्याला प्रेताचा जन्म प्राप्त होईल, त्याला प्रेताची योनी प्राप्त होईल. सुदेव नावाचे ब्राह्मण राजाला बोलले, राजन तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे? म्हणे काहीच नाही माहिती. मग तुम्हाला असं बोलायलाच नको होतं की एवढं पाप मनुष्याने करू नये की त्याला प्रेताची योनी प्राप्त होईल. अरे माझ्यासारखं पुण्य तर फार कमी लोक करू शकतात. मी जीवनामध्ये पुण्य कमवण्यासाठी आणि पुण्याचा संचय करण्यासाठी स्वतःचा स्वार्थाचा सुद्धा त्याग केला, लोभाचा त्याग केला. मी विवाह सुद्धा केला नाही की संसार केला तर माझ्याकडनं परमार्थ होणार नाही. राजन माझं पुण्य खूप आहे, पण माझे अंत्यसंस्काराची विधी झाले नाही, माझ्या अंत्ययात्रेची विधी झाली नाही, माझे ऊर्ध्वदेही कर्म झाले नाही, आणि म्हणून मला या निर्जन अरण्यामध्ये प्रेत बनून फिरावं लागतंय. राजा, या अरण्यामध्ये सुगंधित फळं आहेत, जलाशय आहे, खूप भूक लागते, खूप तहान लागते, पण उंदळभर पाणी सुद्धा मी पिऊ शकत नाही. राजा, हे प्रेताचं जीवन म्हणजे अत्यंत दुःखदायक. हे प्रेताचं जीवन म्हणजे खूप वाईट. राजा, एक एक दिवस इथे वर्षासारखा असतो. राजा, लवकर दिवस जात नाही, लवकर प्रेताची योनी संपत नाही. एकदा प्रेत जर मनुष्य बनला तर 1000 वर्षापर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही, मुक्ती मिळत नाही. राजा, म्हणून अशा प्रकारे फार माझ्या जीवनामध्ये कष्ट आहे. राजा, मी तर माझं जीवन जगतोच आहे, परंतु तुझ्या पुण्यपुरुषाच्या स्पर्शाने, तुझ्याशी संवाद केल्याने माझा प्रेतभाव नष्ट झाला आहे. कमीत कमी मी आता मनुष्यवाणीने बोलू तरी शकतो आहे. पण राजा, मी माझा परिचय तुला दिला, तू तुझा परिचय मला सांगितलाच नाही. अरे या अरण्यामध्ये आजपर्यंत इतक्या आतमध्ये 750 वर्ष प्रेत बनून फिरतोय, एक मनुष्य मी माझ्या नेत्रांनी बघितला नाही. राजा, तू किती पराक्रमी आहे, किती शक्तिशाली आहेस, किती सामर्थ्यवान आहेस की या अरण्यामध्ये तू एकटा येऊन उभा आहे, तुला कोणाची भीती नाही वाटत. त्यावेळेस भगवान राजाने सांगितलं की मला भीती अजिबात वाटत नाही, सुईच्या टोका इतकी सुद्धा भीती वाटत नाही. अरे विचार करा, नुसतं भूत म्हटलं तरी रात्रभर झोप लागत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही. एवढा मोठा प्रेत समोर उभं आहे तरी राजा बब्रुवान अजिबात घाबरला नाहीये. त्यावेळेस राजा बब्रुवानाने आपला परिचय देताना सांगितलंय, राजन प्रेतराज, सामान्य कुळात जन्माला नाही आलो, जर सामान्य कुळात जन्माला आलो असतो तर एवढ्या अरण्यामध्ये एकटा आलोच नसतो. मी कोण आहे, कोणाच्या कुळात जन्माला आलोय माहिती तुम्हाला? मी पांडवांच्या कुळात जन्माला आलेलो आहे. राजा परीक्षिती, अभिमन्यू, तर हे पांडव, अर्जुन, धर्मराज, युधिष्ठिर, भीमसेन महाराज, हे सगळे आमचे पूर्वज आहेत. आजोबा पंजोबा हेच आहेत आमचे, आणि त्यांच्या कुळातनं, त्यांच्या वंशात मी जन्माला आलोय, म्हणून माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आता दोघांचा परिचय झाला आहे, दोघांनी एकमेकांशी चांगला संवाद केला आहे. आता मात्र बब्रुवान राजा विचारतोय की प्रेतराज, या जंगलातनं बाहेर निघण्याचा मार्ग कोणता आहे? प्रेतराजाने त्यांना जंगलातनं बाहेर निघण्यासाठीचा योग्य असा मार्ग दाखवला आहे. परंतु राजा प्रसन्न झाला. राजाने विचारलं, प्रेतराज तुम्ही आज माझ्या प्राणांचं रक्षण केलं आहे, म्हणून मी सुद्धा आता तुमच्या प्राणांचं रक्षण करेल. जीवो जीवसे जीवनम. तुमच्या प्रेतत्वाच्या नाशासाठी असा एक तरी उपाय शास्त्रात महर्षींनी लिहून ठेवला असेल की ज्याच्यामुळे प्रेताच्या प्रेतत्वाचा नाश होऊ शकतो. तेव्हा सुदेव नावाचे ब्राह्मण सांगतात की राजन, प्रेतत्वाचा नाश करण्याचा उपाय आहे, पण तुला तो करावा लागेल, तो केला तर माझ्या प्रेतत्वाचा नाश होईल. तेव्हा राजा बब्रुवान सांगतोय, तुम्ही सांगा, तुमच्यासाठी वाटेल ते करेल. मी चक्रवर्तीय सम्राट आहे, लाखाचं सैन्य आहे, एक आदेश दिला तर माझ्या एका आदेशावरती काय न होईल. त्यावेळेस सुदेव नावाचे ब्राह्मण सांगते, राजन जर तुला वाटत असेल की माझं दुःख नष्ट व्हावं आणि माझा प्रेतभाव नष्ट व्हावा आणि माझा स्वर्गमोक्षाची प्राप्ती व्हावी, मला नवीन देह प्राप्त व्हावा, तर सगळ्यात पहिले माझ्यासाठी पालाश नावाचा विधी कर. मग पालाश विधी केल्यानंतर माझ्या अंत्यसंस्काराचा विधी कर. ज्या दिवशी अंत्यसंस्काराचा विधी करशील तिथून 10व्या दिवशी माझं अवयव श्राद्ध म्हणजे 10व्याचा विधी कर, दशगात्र अवयव श्राद्धाचा विधी कर. त्यानंतर हजारो लोकांना अन्नदान दे. आणि सगळं जरी तू करतोय राजा, तरी सुद्धा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, ती गोष्ट जर तू केली नाही तर केलेलं सगळं वाया जाईल बरं. म्हणे काय, तर ब्राह्मणाला प्रेताचा प्रेत घट म्हणजे तांब्याचा कलश, जी तांब्याची कळशी आपण तो प्रेताचा प्रेत घट, तो दान करायला विसरू नको. कारण मंगलमय प्रेताच्या प्रेत घटाच्या दानाने सगळ्या प्रकारच्या मंगलाचा नाश होतो. आणि ते मंगलमय प्रेत घटाचं दान असं दान आहे की राजा, तू शेकडो दानं केली आणि त्या मंगलमय प्रेत घटाचं दान केलं आणि ते शेकडो दानं वाया जातात, पण तू काहीच दान नाही केलं, पण प्रेताचा प्रेत घट दान केला तर मात्र तुला हजारो दान करण्या इतकं पुण्य प्राप्त होतं. आणि त्या प्रेताच्या प्रेत घटाच्या दानाने प्रेताचा प्रेतत्वाचा नाश होतो, त्या प्रेत योनीचा नाश त्याच्याने होत असतो. म्हणून राजा, त्या प्रेत घटाचं दान करायला विसरू
नको असं सगळं सांगितल्यानंतर राजाने आपल्या नगरामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले पालाश नावाचा विधी केला, नंतर अंत्यसंस्काराचा विधी केल्यानंतर अवयव श्राद्ध केले, हजारो लोकांना अन्नदान केलं आणि शेवटी मात्र सगळं झाल्यानंतर ब्राह्मणांना प्रेत घटाचं दान करून सगळे विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने परिपूर्ण केलेत आणि शेवटी हातामध्ये पाणी घेतलंय, डोळे बंद केले, भगवान विष्णू परमात्म्याचं स्मरण केलंय. मंगलम भगवान विष्णूर मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनु हरिप्रभू. तुमच्या स्मरणाने सगळं मंगल होत आहे. प्रेताच्या प्रेत योनीचा सुद्धा नाश होतोय, प्रेताच्या प्रेतत्वाचा सुद्धा नाश होतोय. म्हणून प्रभू तुमच्या स्मरणाने आणि आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या विधींनी आणि सगळ्या केलेल्या दानधर्माने जे सुदेव नावाचे ब्राह्मण प्रेतत्वाला प्राप्त झाले त्यांच्या प्रेतत्वाचा नाश व्हावा म्हणून मी माझं सगळं पुण्य सुदेव नावाच्या ब्राह्मणांना समर्पित करतोय असं म्हणून जेव्हा ते पाणी जमिनीवरती सोडलंय तेव्हा ते पाणी जमिनीला स्पर्श पावलं आणि इकडे ते पाणी जमिनीला स्पर्श पावल्याबरोबर तिकडे सुदेव नावाच्या ब्राह्मणांच्या प्रेत योनीचा नाश झाला, प्रेतत्वाचा नाश झाला, दिव्य शरीर त्यांना प्राप्त झालं. ते ब्राह्मण सुदेव नावाचे ब्राह्मण राजा बब्रुवाहनाला राज दरबारामध्ये भेटण्यासाठी आले. दोघांनी एकमेकांना आलिंगन त्या ठिकाणी दिलंय. आता मात्र त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणांनी पुन्हा पुन्हा राजाला वंदन केलंय. राजाला सांगितलंय की राजा तुझ्या उपकारांमुळे तू माझ्यावरती केलेल्या ऋणांमुळे माझ्या प्रेतत्वाचा नाश झाला. आज आम्ही भूदेव तुला आशीर्वाद देतो, कधीच पराजित होणार नाही आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आणि मेधिनी म्हणजे पृथ्वी आहे तोपर्यंत तुझं नाव अजरामर राहील. ते नाव आज सुद्धा अजरामर आहे. आणि अशा प्रकारे सुदेव नावाच्या ब्राह्मणांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती झाली, त्यांच्या प्रेतत्वाचा नाश झाला. आता अध्याय जरी संपतोय तरी शेवटच्या दोन वेळी अत्यंत महत्त्वाचे की तुम्ही एक एक शब्द समजून घ्या आणि त्याचा अर्थ सुद्धा समजून घ्या. त्यावेळेस श्रीमन नारायण सांगतायत गरुडा बघ गरुडा, दुसऱ्याने केलेल्या ऊर्ध्वदैहिक कर्माने, परत रिपीट करतो, दुसऱ्याने केलेल्या ऊर्ध्वदैहिक कर्माने प्रेताचा मोक्ष होऊ शकतो. मग पोटचा पोरगा जर माता पितांसाठी सगळे अवयव श्राद्धादी विधी करेल, श्रद्धेने करेल तर ते माता पिता पाप तरून का स्वर्ग मोक्षाची प्राप्ती करून घेणार नाही. त्यांना 100% स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होईल. म्हणून पुत्राने या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. म्हणून हे सगळं आवश्यक आहे. दुसऱ्याने केलेल्या ऊर्ध्वदैहिक कर्माने प्रेताचा मोक्ष होऊ शकतो. पोटचा पोरगा जर माता पितांसाठी अवयव श्राद्ध ऊर्ध्वदैहिक कर्म श्रद्धेने करेल तर ते माता पिता पाप तरून का स्वर्ग मोक्षाला जाणार नाही, त्यांना निश्चित स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होईल. हे ऊर्ध्वदैहिक कर्माचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी, पुत्राचं कन्येचं आणि या प्रकृतीचं पर्यावरणाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा अध्याय श्रीमन नारायण यांनी गरुडजींना सांगितल्यानंतर मात्र गरुडजी विचारताय प्रभू उत्तम आणि योग्य असा प्राणत्याग करण्याचा विधी काय, कृपा करून ते आम्हाला सांगा. तेव्हा श्रीमन नारायण सांगतात गरुडा, ज्या वेळेला मनुष्य वृद्धावस्थेकडे वाटचाल करत असतो आणि तो आता वृद्धावस्थेला प्राप्त करतोय, त्याचं शरीर जीर्ण होऊन जात आहे, त्यावेळेला त्याच्या मृत्यूच्या समयामध्ये त्या मनुष्याला खाटेवर बाजावर पलंगावर असं उंचावरती ठेवायचं नाही. त्याला उंचावर ठेवू नाही. त्याचं शरीर जमिनीच्या स्पर्शामध्ये असायला पाहिजे. कारण जर जमिनीच्या स्पर्शामध्ये त्याचा मृत्यू नाही झाला तर तो अंतरिक्षात झालेला मृत्यू ठरत असतो आणि जमिनीपासून उंच ऊर्ध्वगतीवर त्याचा मृत्यू होतो, त्याचं दुर्मरण ठरत असतं, अर्थात त्याची दुर्गती होत असते. म्हणून मृत्यूच्या आधीच मरणाच्या काही वेळ अगोदरच त्या संबंधित व्यक्तीला माता पिता असतील किंवा जो कोणी बंधू बांधव आप्तेष्ट असेल मित्र असेल त्याला उचलून खाली जमिनीवरती ठेवून द्यायचं असतं. त्याचे प्राण असे उंचावरती जाऊ द्यायचे नसतात. बाजेवर खाटेवर पलंगावर सोप्यावर असे उंचावर त्याचे प्राण जाऊ द्यायचे नसतात. परंतु त्याला कसं ठेवायचं असतं, काय काय गोष्टी करायच्या असतात, हा उत्तम आणि योग्य प्राणत्याग करण्याचा विधी श्रीमन नारायणाने गरुडजींना सांगितलाय. गरुडा, सगळ्यात पहिल्यांदी तुळशीजवळ गाईचं शेण, गोमूत्र, गंगाजल, पाणी हे सगळं एका भांड्यामध्ये त्याचं मिश्रण तयार करायचं आहे आणि तुळशीजवळ गोल मंडलाकार भूमी सारवायची आहे. आणि अशी गोल मंडलाकार भूमी सारवल्यानंतर त्या ठिकाणी एक ताटली ठेवायची, त्याच्यामध्ये बाळकृष्ण किंवा शालिग्राम प्रभू ठेवायचे, आसन टाकायचं आहे आणि एका भांड्यामध्ये दूध, साखर, पाणी असं सगळं द्रव्य एकत्र करून आणायचं आहे. तिथे बसल्यानंतर कमीत कमी 108 वेळेला किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला प्रभूंच्या मस्तकावरती ते दूध पाणी एकत्र केलेलं वाहताना एक विशिष्ट प्रकारचा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा म्हणायचा आहे, नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि पुन्हा पुन्हा शालिग्राम प्रभूंवरती किंवा बाळकृष्णांवरती चमचा पाणी वाहून त्यांचा काय करायचा आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे. मग अभिषेक पूर्ण झाल्यानंतर शालिग्राम प्रभूंना धुवायचं आहे, स्वच्छ पुसायचं आहे, त्यांना देवघरामध्ये ठेवायचं आहे.
त्यांना तिलक करायचं आहे, अक्षत व्हायची, पिवळ्या रंगाचं फूल व्हायचं आहे, तुलसीचं दल व्हायचं आहे, हळदी कुंकू अक्षत म्हणून त्यांचं पूजन करून त्यांना धूप दाखवायचं आहे, दीप दाखवायचा आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही. आणि नैवेद्य आदी गोष्टी झाल्यानंतर मग मात्र हात जोडून त्या शालिग्राम प्रभूंची किंवा बाळकृष्णांची प्रार्थना करून त्यांना सांगायचं आहे, प्रभू आज आमच्या घरामध्ये आमचे माता पिता आप्तेष्ट बंधू बांधव संबंधित नातलग कदाचित या लोकातनं परलोकाची यात्रा करणार आहेत, तर तुमचे वैकुंठाचे दार तुम्ही त्यांच्यासाठी सदैव उघडे करून ठेवा, किंवा स्वर्गाचे दार त्यांच्यासाठी सदैव उघडे करून ठेवा. तुमच्या चरणामृताचा महिमा आम्ही एवढा ऐकला आहे की तुमच्या चरणामृताच्या प्राशनाने जो तुमचं चरणामृत प्राशन करतो त्याला कधीच दुर्गती प्राप्त होत नाही. तुमच्या चरणामृताच्या प्रभावाने त्यांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होऊ द्या, त्यांची दुर्गती होऊ देऊ नका, अशी प्रार्थना शालिग्राम प्रभूंना किंवा बाळकृष्णांना केल्यानंतर डोकं टेकून वंदन करायचं आहे. आणि मग मात्र ते जे आपण तयार केलेलं तीर्थ आहे ते सुरक्षित सांभाळून ठेवायचं आहे, कारण ते पुढे आपल्या उपयोगामध्ये येणार आहे. मग त्यानंतर काय करायचं आहे, तिथे तुम्ही शेणामातीचं सगळं काही द्रव्य तयार केलेलं आहे, तुळशीजवळ मंडल केलं आहे ना, मग ते उरलेलं बाकीचं जे आहे ते घरामध्ये आणायचं आहे. आणि दक्षिणेपासून उत्तरेकडे चौकोन आयताकार मंडलाकार म्हणजे आयताकार भूमी काय करायची आहे, सारवायची आहे. ही मृत्यूच्या समयामध्ये भूमी सारवणं इतकं का महत्त्वाचं असतं बरं, तर त्या सारवलेल्या भूमीपासून अशुभ शक्ती भूत प्रेत पिशाच यक्ष किन्नर हे जे अशुभ शक्ती आहे ते खूप अंतर लांब राहतात, ते त्याच्यात जवळ येऊ शकत नाही. म्हणून पूर्वीचे घरं बघा शेणामातीने 8-8 दिवसामध्ये लोक सारवून काढायचे. आज सुद्धा खेडेगावात गेलं तर अंगण सारवलेलं असतं. आपल्याकडे मात्र या प्रथा आता लोप होत गेलेले आहेत. असो, पण सारवलेल्या भूमीपासून अशुभ शक्ती सदैव लांब असते. मग त्यांनी प्राण सोडल्यानंतर त्यांच्या शरीरावरती दुसऱ्या अशुभ निगेटिव्हिटीने दुसऱ्या जीवात्म्याने कब्जा करू नये किंवा प्रवेश करू नये यासाठीची दक्षता म्हणून शेणामातीने ती भूमी काय करायची असते, सारवायची असते. नंतर त्या मरणासन्न व्यक्तीला ठेवण्याच्या आधी सारवलेल्या जागेवरती पांढऱ्या रंगाचा कपडा अंथरायचा असतो. त्या अंथरलेल्या कपड्यावरती थोडीशी काळी तीळ टाकायची असते, दर्भाच्या काड्या टाकायच्या असतात आणि तुळशीचे पानं थोडेसे टाकायचे असतात. आणि मग मात्र त्यांना उचलून दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय असं करून त्या ठिकाणी ठेवायचं असतं. आणि मग मात्र त्यांना ते ठेवल्यानंतर आपण जे द्रव्य तयार केलेलं आहे म्हणजे प्रभूंचं चरणामृत जे आपण तयार केलेलं आहे ते चरणामृत अंगठा त्यांच्या मुखामध्ये द्यायचा आहे आणि डाव्या हाताने त्या अंगठ्यावरती ते चरणामृत टाकायचं आहे, त्यांच्या मुखामध्ये त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे. 1-2 थेंब घशापासून खाली उतरून गेले त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित त्यांचं कल्याण होईल. म्हणून ते प्रभूंचं चरणामृत त्यांना प्राशन करण्यासाठी द्यायचंय. श्रोते हो, अकाल मृत्युहरणं सर्वव्याधी विनाशनम विष्णुपादोदकं तीर्थम पुनर्जन्म न विद्यते. प्रभूंच्या चरणामृताची विशेष महिमा आहे. मीराबाईंच्या चरणामृतामध्ये त्यांच्या सासरच्या लोकांनी हलाहल नावाचं विष म्हणजे महाभयंकर विष आहे ते मिसळून दिलं होतं. तरी पण मीराबाईंनी प्रभूंच्या चरणामृताचा परित्याग केला आणि त्या चरणामृताचा स्वीकार केला. प्रभूंनी विषाला सुद्धा अमृत बनवून दिलं. हो, अरे मीरा गिरिधर नाम पुकारी विष को अमृत किए मुरारी खुल गए चारों द्वार लेकर नाम तेरा हो गए भव से पार लेकर नाम तेरा. म्हणून श्रोते हो, त्यांना त्या चरणामृताला त्यांच्या मुखामध्ये द्यायचंय जेणेकरून त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त होईल, त्यांचं कल्याण होईल. आता मात्र गरुडजी विचारताय, प्रभू एखादा व्यक्ती घाईघाईमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करणं त्याच्या लक्षात राहिलं नाही तर त्याच्यासाठी दुसरा उपाय काय, जो तुमच्या चरणामृताच्या समान फल देण्याचं सामर्थ्य ठेवतोय. त्यावेळेला मात्र श्रीमन्नारायण सांगतात, गरुडा या भूलोकामध्ये गंगा या नावापेक्षा, गंगा नदीपेक्षा दुसरं पवित्र कोण असणारे आणि काय असणारे. अरे विष्णुपदाब्ज संभूते देवी त्रिपथगामिनी ब्रह्मद्रवेदी विख्याते पापम मे हर जान्हवी. प्रभू म्हणताय ती गरुडा माझ्या नामात जेवढं सामर्थ्य आहे त्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्य त्या गंगा मातेच्या नामामध्ये आहे आणि त्या नामापेक्षा अजून जास्त सामर्थ्य तिच्या जलामध्ये आहे. म्हणून जर प्रभूंच्या नामाने त्यांना चरणामृत प्राशन करायची आठवण पडली असेल किंवा एवढं सगळं करण्याचा वेळ नसेल तर 2 थेंब गंगा जल प्राशन करून दिलं, 1 थेंब गंगा जल प्राशन करून दिला तरी सुद्धा तो मरणासन्न व्यक्ती दुर्गतीला प्राप्त करणार नाही, एवढी गॅरंटी श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतायत. परंतु आता मात्र गरुडजी म्हणतायत की प्रभू जर गंगाजल घरामध्ये वेळेवरती उपस्थित नसेल,
मग अशा वेळेस काय करायचं आहे? त्यावेळेस श्रीमन्नारायण सांगतात की साधं पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि गंगा गंगा म्हणून त्यांना मुखामध्ये साधं पाणी प्राशन करायला द्यायचं. साधं पाणी तरी गंगा गंगा म्हणून त्यांना प्राशन करण्यासाठी दिलं तरी गंगाजल प्राशना इतकंच पुण्य प्राप्त होईल आणि मरणासन्न व्यक्तीची दुर्गती होणार नाही. तेव्हा मात्र गरुडजी विचारताय, प्रभू साधं पाणी गंगा गंगा म्हणून दिलं तरी पण काम होईल, तरी स्वर्गमोक्षाची प्राप्ती होईल? प्रभू म्हटले, अरे बाबा तू पाण्याचा विषय सोडूनच देतात पुरता, तू फक्त नामाच्या विषयावरती बोल, मग तुला पाण्याचा विषय कळेल. तर श्रीमन्नारायण सांगताय की गरुडा, नुसतं मरणासन्न व्यक्तीजवळ 100 वेळेला कोणी गंगा 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 असं जरी म्हणत बसलं तर ते गंगाजल प्राशन करण्याची आवश्यकता नाही. त्या गंगा गंगा नामाच्या नुसत्या श्रवणाने सुद्धा त्याला स्वर्गमोक्षाची प्राप्ती होऊन जाईल. एवढं सामर्थ्य तिच्या नामामध्ये आहे, तर तिच्या जलामध्ये त्याच्यापेक्षा अफाट सामर्थ्य आहे. श्रोतेहो, म्हणून गंगा नदी ही अशी नदी आहे की आपण साध्या पाण्याने आंघोळ करताना गंगा गंगा नामाचा उच्चार केला तरी सुद्धा आपल्याला रोज गंगा स्नाना इतकं फल ती प्राप्त करून देणारी आहे. कारण गंगा नदी नुसती स्नानानेच पवित्र करते असं नाही, ती स्मरणाने, स्पर्शाने, वंदनाने, स्मरणाने, नामाने, ध्यानाने, तर्पणाने, मार्जनाने सुद्धा ती मनुष्याला पवित्र करणारी ठरत असते. दर्शनाने सुद्धा स्नाना इतकंच फलाची ती कामना करून देणारी असते, प्राप्ती करून देणारी असते. म्हणून त्या गंगा जलाचं प्राशन हे करून द्यायला पाहिजे मरणासन्न व्यक्तीला. त्यावेळेस गंगा मातेचं महत्त्व सांगताना श्रीमन्नारायण गरुडजींना फार महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतात. गरुडा, शरीराला शुद्ध करणारे चांद्रायण व्रत, चांद्रायण नावाचं व्रत जे शरीराला शुद्ध करतं, हे शरीराला शुद्ध करणारं चांद्रायण नावाचं व्रत जो मनुष्य 1000 वेळेला जीवनामध्ये करतो आणि जो व्यक्ती फक्त एकदाच सूर्याच्या प्रकाशाने संतप्त अशा ओंजळभर गंगाजलाचं प्राशन करतो, या दोघांना समसमान फल प्राप्त होतं. या दोघांना समान फल प्राप्त होतं. गरुडा, ज्याप्रमाणे दुर्गा दुर्गतीचा नाश करणारी आहे, काली कालाचा नाश करणारी आहे, यमुना बुद्धी प्रदान करणारी आहे, त्याचप्रमाणे गंगा माता सुद्धा सगळ्या प्रकारच्या पातकांचं क्षमन करणारी आहे. हो, दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय म्हणता येईल तर म्हणा सगळ्यांनी माझ्यासोबत. आपण डबल रिपीट करू. दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय, दुर्गा दुर्गती जय जय, काल विनाशिनी काली जय जय, काल विनाशिनी काली जय जय, बुद्धिदायिनी यमुना जय जय, बुद्धिदायिनी यमुना जय जय, पाप विनाशिनी गंगा जय जय, पाप विनाशिनी गंगा जय जय. श्रीमन्नारायण सांगतात, गरुडा, स्वर्गातल्या देवी देवतांना सुद्धा जेव्हा त्यांचं पुण्य वाढवून घ्यायचं असतं, कायने वाचेने मनाने झालेले पातकांचं क्षमन करायचं असतं, तेव्हा ते स्वर्गातले देवता सुद्धा मनुष्य रूपाने भूलोकामध्ये अवतार घेतात आणि गंगा किनारी अवतार घेऊन त्या गंगा नदीमध्ये स्नान करून आपलं पाप धुवून टाकतात. गरुडा, अरे स्वर्गातले देवता सुद्धा त्या गंगा मातेला वंदन करतात. नमामि गंगे तव पाद पंकजं, सुरासुरैर्वन्दित दिव्य रूपं, भक्तिंच मुक्तिंच दधासि नित्यं, भावानुसारेण सदा नराणां. गरुडा, ज्याला भक्ती पाहिजे त्याला भक्ती देण्याचं कार्य गंगा माता करते, ज्याला मुक्ती पाहिजे त्याला मुक्ती देण्याचं कार्य सुद्धा गंगा माता करते. हो, तेव्हा गंगा मातेचं महत्त्व समजून सांगण्यासाठी प्राचीन काळातली म्हणजे सत्ययुगातली प्राचीन काळातली कथा सांगतायत. गरुडा, नेपाळ प्रांतामध्ये गंडकी नावाची नदी वाहते. त्या गंडकी नदीच्या तीरावरती एका संतांचा आश्रम होता. ते संत रोज गंडकी नदीमध्ये स्नान करायचे आणि त्या ठिकाणी भगवंताचं नाम संकीर्तन वगैरे सगळं करायचे. परंतु मनामध्ये एक विचार कायम यायचा, काय रे माझं दुर्दैव, काय रे मी अभागा, की मला गंडकी नदीमध्ये स्नान तर रोज घडतंय पण जीवनामध्ये एकदा सुद्धा मला गंगा नदीमध्ये स्नान घडत नाही. पूर्वी काही आपल्यासारखे साधन सुखसुविधा नव्हत्या. आज आपण म्हटलं तर आपण जाऊ शकतो, करू शकतो, पण पूर्वी काही असं साधन नव्हत्या, ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं हे नव्हतं. त्याच्यामुळे पायी चालून जावं लागायचं आणि एवढं अंतर पायी चालणं तर शक्य नव्हतं. म्हणून त्या संतांना वाटायचं खूप, पण स्नान मात्र गंगा नदीमध्ये कधीच झालं नाही. शेवटी खूप म्हातारे होऊन गेले तेव्हा तर त्यांनी आशा सोडून दिली की आता गंगा नदीमध्ये स्नान आपलं होऊ शकत नाही. पण शेवटी श्रोतेहो, जो ध्यास असतो ना मनाला, जे मनामध्ये असतं ना ते स्वप्नात दिसल्याशिवाय राहत नाही. एक दिवस दृष्टांत मिळाला म्हणजे स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये बघितलंय ते गंगा नदीच्या तीरावरती गेलेले आहे, गंगा मातेला वंदन केलंय, गंगा मातेमध्ये स्नान केलंय, आचमन केलंय, संध्या केली, सूर्याला अर्घ्य प्रदान केला आहे
बाकीच्या साधू संतांना वंदन केलं आहे, गोरगरिबांना आहे तेवढं अन्नदान त्या ठिकाणी त्यांनी केलं. हे सगळं स्वप्नामध्येच बघितलं आहे. आणि सकाळी जेव्हा ते झोपेतनं उठले तेव्हा त्यांना वाटलं की माझं स्नान तर झालं आहे गंगा नदीवरती, पण जेव्हा पूर्ण झोप उडली तेव्हा लक्षात आलं की अरे काय रे माझं दुर्दैव, स्नान तर घडलं मला, पण स्वप्नामध्ये स्नान घडलं, प्रत्यक्षात काही स्नान घडलं नाही. तसेच काही दिवस गेले आणि मृत्यूला प्राप्त झाले. मृत्यूच्या पश्चात वैकुंठ लोकाला त्यांची भगवान विष्णूंचे विष्णुदूत वैकुंठ लोकाला घेऊन गेले. वैकुंठात गेल्याबरोबर प्रभूंना विचारलं, प्रभू मला माहिती मी जीवनामध्ये एवढं पुण्य केलंच नाही की मला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. हो ध्रुव बाळ, एवढा छोटासा ध्रुव बाळ होता, प्रभू तुमचं एवढं तप केलं आणि ध्रुव बाळाला तुम्ही काय दिलं, तर तुम्ही दिला तो ध्रुवलोक दिला, वैकुंठ दिला का नाही दिला. प्रभू भक्त प्रल्हादाने तुमची एवढी सेवा केली, एवढे तुम्हाला प्रसन्न करून घेतलं, त्याच्यासाठी तुम्ही नरसिंह नारायणांचा अवतार धारण केला, पण तुम्ही प्रल्हादजींना पण वैकुंठ दिला का नाही दिला. प्रभू मला माहिती आहे मोठ्या मोठ्या योगी पुरुषांना सुद्धा वैकुंठ प्राप्त होत नाही. वैकुंठम योगीनाम तत्र दुर्लभ, मोठ्या मोठ्या योगी पुरुषांना सुद्धा वैकुंठाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग मी एवढं पुण्य केलंच नाही तर मला वैकुंठाची प्राप्ती झाली तर झाली कशी. तेव्हा प्रभूंनी स्वतः सांगितलं, हे महात्माजी तुम्ही गंगा स्नान केलं होतं ना, आणि त्या गंगा स्नानाच्या पुण्याने तुम्हाला वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. तेव्हा संतांनी सांगितलं, प्रभू मी गंगा स्नान केलं हे तर बरोबर आहे, पण मला प्रत्यक्षात गंगा स्नान घडलं नाही, मला स्वप्नात गंगा स्नान घडलं. तेव्हा प्रभूंनी सांगितलं, अरे बाबा तू प्रत्यक्षात गंगा स्नान कर का स्वप्नात गंगा स्नान कर, की तू घरच्या घरी गंगा गंगा म्हणून स्नान कर. गंगा माता ते गंगा मातास तू पेढा कोणत्याही बाजूने खा, तो गोड आहे, तो गोडच लागणार आहे. त्याप्रमाणे गंगा माता वैकुंठ प्रदान करणारी आहे, ती वैकुंठ प्रदान केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रोते हो, भक्तिदायिनी गंगा जय जय, भक्तिदायिनी गंगा जय जय, मुक्तिदायिनी गंगा जय जय, मुक्तिदायिनी गंगा जय जय, पाप विनाशिनी गंगा जय जय, पाप विनाशिनी गंगा जय जय, वैकुंठदायिनी गंगा जय जय, वैकुंठदायिनी गंगा जय जय. म्हणून श्रोते हो, त्या गंगा मातेचा आपण सगळ्यांनी जय जयकार करायला पाहिजे. पुरा गंगा माता की जय. आणि अशा प्रकारे हे गंगा महात्म्य श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं. जो हा अध्याय श्रवण करतो त्याला गंगा स्नानाचं फल प्राप्त होतं. म्हणून श्रीमन नारायणांना गरुडजींनी बरोबर तोच प्रश्न विचारला की ज्याच्यामध्ये गंगा महात्म्य श्रीमन नारायण गरुडजींना सांगणारे. तर अशा प्रकारे पावन असं गंगा महात्म्य आपण श्रवण केलं. श्रोते हो, जलाची महिमा अशी अपरंपार आहे की एका मनुष्याला तारून नेण्याचं काय सामर्थ्य ठेवतात तुम्ही. संपूर्ण त्रिभुवनाला, भूलोक भुवरलोक आणि स्वरलोक या तिघं लोकांना तारून नेण्या इतकं सामर्थ्य माता गंगेमध्ये आहे. अरे एखाद्या नदीला पूर आला आणि पाणी लोकांच्या घरात घुसलं तर लोक झाडून पाणी बाहेर काढतात, पण एक मात्र भारतवर्षातली नदी अशी आहे की जिचं पाणी जर लोकांच्या घरामध्ये पुराचं पाणी जरी गेलं, नुकसान जरी झालं, तरी सुद्धा तिथे गंगा मातेला वंदन करतात, कारण त्यांना सामर्थ्य माहिती आहे. अरे देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, भागीरथी सुखदायनी माता. कशी भागीरथी, भागीरथी सुखदायनी माता, तव जल महिमा निगमे ख्याता, तव जल महिमा निगमे ख्याता, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. आता मात्र श्रीमन नारायणांना गरुडजी विचारतायत, प्रभू आम्हाला तुलसी महात्म्य सांगा. तेव्हा श्रीमन नारायण सांगे, गरुडा ज्याच्या घराजवळ तुळशी आहे
त्याचं घर घर नाही, त्याचं घर वैकुंठ आहे. हो गरुडा, ज्याच्या घराजवळ तुळशी आहे त्याचं घर घर नाही, त्याचं घर स्वर्ग आहे. गरुडा, ज्याच्या घराजवळ तुळशी आहे त्याचं घर घर नाही, त्याचं घर म्हणजे प्रभूंचं धाम आहे. गरुडा, ज्याच्या घराजवळ तुळशी आहे त्याचं घर घर नाही, त्याचं घर म्हणजे नंदनवन आहे. गरुडा, अरे जगाची उष्ण धारण करणारी तुळशी ज्याच्या घराजवळ आहे आणि जो तुळशीची सेवा करतोय त्याची कधीच दुर्गती होत नाही. गरुडा, जो तुळशीचा सेवक उपासक आहे, ज्याच्या घराच्या अंगणामध्ये तुळशी आहे, यमदूतांची एवढी ताकद नाही, एवढं सामर्थ्य नाही की त्या घरामध्ये त्या जीवात्म्याचे प्राणहरण करायला यम किंवा यमाचे दूत जातील. म्हणून गरुडा, तुळशीचं खूप सारं महत्त्व आहे. अरे गरुडा, तुळशीचं एवढं महात्म्य आहे की नुसतं तुळशीचं रोज दर्शन केलं तरी सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये झालेले काही नाही वाचने मनाने झालेले पातकं जळून नष्ट होतात. नुसत्या दर्शनाचं हे सामर्थ्य आहे, हा प्रभाव आहे. स्वतः श्रीमन नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, या दृष्टवा निखिला संग समने, अरे पृष्ठवा बभूस पावने, तुलसी दर्शन मात्रेन सर्व पाप हता भव. गरुडा, नुसतं त्या तुळशीचं वंदन केलं, दर्शन केलं तरी सुद्धा एवढं पुण्य प्राप्त होतं. गरुडा, तुळशी म्हणजे नुसती तुळशी नाहीये, ती वनस्पतींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. हो, आधिराजा महाराजा वनराजा, वनस्पती ती आधिराजा आहे, ती महाराजा आहे, ती वनराजा आहे. आणि ती वनस्पतींमध्ये कशी आहे? सर्वोत्तम आहे. आणि ती नुसती वनस्पती नाही आहे श्रोते हो, ती आधी व्याधी हरे देवी तुलसी देवी नमोस्तुते, ती आधी व्याधी हरण करणारी आहे. यातल्या यात ती स्वतः विष्णुप्रिया सुद्धा आहे आणि ती विष्णुपत्नी सुद्धा आहे. म्हणून मरणासन्न व्यक्तीला जिथे ठेवलं जातं ना, त्याच्या जागेवरती तुलसी दल ठेवले जातात, दर्भ ठेवला जातो आणि काळी तीळ ठेवली जाते. त्याचं कारण हेच आहे की दर्भ, तुलसी आणि काळी तीळ हे तिघे स्वतःमध्ये इतके पवित्र आहेत की मरणासन्न व्यक्तीची ते दुर्गती होऊ देत नाही. मग दर्भाचं काय महात्म्य आहे बरं? श्रीमन नारायण गरुडजी विचारताय, प्रभू, गंगा महात्म्य सांगितलं, चरणोदकाचं महात्म्य सांगितलं, तुलसी महात्म्य सांगितलं, आता कुश म्हणजे दर्भाचं सुद्धा महात्म्य सांगा. तेव्हा श्रीमन नारायण सांगतात, गरुडा, कुश जो आहे तो माझ्या रोमापासून जन्माला आलेला आहे आणि प्रभूंच्या रोमापासून कुश जन्माला आल्यामुळे कुश हा सदा सर्वदा पवित्र आहे. कुश कधी अपवित्र होत नाही. आणि कुश जो आहे तो किती पवित्र आहे बरं? तर कुशमूले स्थितो ब्रह्मा, कुशमध्ये जनार्दनः, कुशाग्रो शंकरो देवात्रया देवा, कुशस्थितः ब्रह्मा विष्णू महेश, या तिघांनी त्या दर्भामध्ये निवास केलेला आहे. म्हणून दर्भ हा अत्यंत पवित्र आहे. शुभ कर्म असलं तरी दर्भाशिवाय कर्माला आरंभ होत नाही आणि अशुभ कर्म असलं तरी सुद्धा दर्भाशिवाय कर्माला आरंभ होत नाही. राहतो प्रश्न काळ्या तिळीचा. काळी तीळ प्रभूंच्या घामापासून जन्माला आलेली आहे. म्हणून दर्भ, तुळशी आणि काळी तीळ हे तिघही स्वतःमध्ये अत्यंत पवित्र आहेत. ते मरणासन्न व्यक्तीला सद्गती प्रदान करणारे आहेत. ते मरणासन्न व्यक्तीची कधी दुर्गती होऊ देत नाही. म्हणून जो व्यक्ती मरणासन्न अवस्थेमध्ये आहे त्याच्या 7 द्वारांवरती तुलसी दल ठेवायचं आहे. हो, कुठे कुठे तुलसी दल ठेवायचं आहे बरं? तर 2 तुलसी दल डोळ्यावरती, 2 नाकामध्ये, 2 कानामध्ये, 1 मुखामध्ये, असं त्या 7 द्वारांवरती तुलसीदल ठेवायचं आहे. कारण मरताना प्राण या 7 द्वारांपैकी एका कोणत्या तरी द्वारातनं जाणार आहे. तर त्या आत्म्याला, त्या जीवात्म्याला त्या तुलसी दलाचा स्पर्श होऊन तो प्राण निघाला ना, तर तो आत्मा हा स्वर्ग मोक्षाची प्राप्ती करणारा ठरत असतो. म्हणून त्या 7 द्वारांवरती तुलसी दल ठेवायचं असतं. बघा, योगी पुरुषांचे प्राण ब्रह्मरंध्राला फोडून ब्रह्मलोकाला निघून जातात. ते योगी पुरुषांच्या बाबतीमध्ये होतं, पण प्रापंचिकांचे प्राण मात्र या 7 द्वारांमधनं जातात. आणि जे अधम असे पापी आहेत, जे नर अधम आहेत, ज्याला आपण नराधम असं म्हणत असतो, त्यांचे प्राण नाभीपासून खाली जे 2 द्वार दिलेले आहेत त्या द्वारांमधनं ते प्राण निघून जात असतात. पण प्रापंचिकांचे प्राण मात्र या 7 द्वारांमधनं जात असतात. म्हणून त्या 7 द्वारी तुलसीदल ठेवायचं असतं. त्या मरणासन्न व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याच्या मुखामध्ये मोती, पोळा, पंचरत्न अथवा सुवर्णाचा एक मणी जो असतो त्याचा प्रक्षेप करायचा असतो. गरुडा, ज्याप्रमाणे जसं शरीरातनं 5 तत्व विलीन होऊन गेले, ते 5 तत्वामध्ये विलीन होऊन गेले, शरीरामधनं प्राण निघून गेले की शरीर निराधार वृक्षाप्रमाणे धाडकन जमिनीवरती कोसळत आहे. जोपर्यंत ते प्राण शरीरामध्ये आहे, 5 तत्व शरीरामध्ये आहे, तोपर्यंत हे शरीर चालतंय, फिरतंय, सगळ्या प्रकारचे कामं करतंय. श्रोते हो, ज्याप्रमाणे फुग्यामध्ये हवा भरली, फुगा फुटला, हवा कुठे गेली? हवा हवेमध्ये
मिसळून गेली, विलीन होऊन गेली, समाविष्ट होऊन गेली, समाहित होऊन गेली. त्याचप्रमाणे हा देहरूपी फुगा फुटला की या फुग्यामध्ये असलेले 5 तत्वसुद्धा 5 तत्वांमध्ये विलीन होऊन जातात. क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित एक अधम शरीरा. तर श्रोत्यो, हे 5 तत्वांपासून बनलेलं शरीर मृत्यूच्या पश्चात 5 तत्वांमध्ये विलीन होऊन जातात आणि शरीर मात्र नष्ट होऊन जातं. मग नंतर शरीरसुद्धा शिल्लक राहत नाही. बघा श्रोत्यो, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 6 अवस्थांमध्ये मनुष्य जीवन जगत असतो. पण मृत्यूनंतर त्या शरीराच्या अजून 3 अवस्था असतात. कोणत्या कोणत्या असतात बरं? तर मृत्यूनंतर शरीराची पहिली अवस्था आहे कुर्मी. पहिली अवस्था काय आहे? कुर्मी. दुसरी काय? विष्ठा. जास्त वेळ होऊन गेला तर शरीरामधनं दुर्गंधी यायला लागते विष्ठेप्रमाणे, म्हणून दुसरी अवस्था काय आहे? विष्ठा. आणि तिसरी अवस्था काय? भस्म. अंत्यसंस्काराच्या वेळी त्या शरीराचं काय होऊन जातं? भस्म होऊन जातो, म्हणजे राग होऊन जाते. आणि भगवान भोलेनाथ सकाळची भस्मारती, संपूर्ण चिता भस्माने ती भस्मारती होत असते. संपूर्ण आरती होते तोपर्यंत भस्म भोलेनाथांवरती उडवलं जात असतं, ती भस्मारती. मग भगवान भोलेनाथ चितेचा भस्म का भस्मारतीला वापरतात बरं? तर ते तुमच्या माझ्यासारख्या भक्तांना सांगतात की बाबा रे, या 100 किलो वजनाच्या शरीराचा फार गर्व करू नको. त्या 100 किलोच्या शरीरापासूनची मडकभर राख बनते ना, ती राख माझ्या भस्मारतीला सुद्धा पुरे पडत नाही, ती माझ्या भस्मारतीला अपुरी पडून जाते. आणि तुझ्या शरीराचा एवढा अभिमान आणि एवढा गर्व का बाळगतो आहे? अरे, मिट्टी के पुतले तुझे कितना गुमान है. कोणी अरे म्हटलं की लगेच आपल्याकडनं त्याला का रे बोललंच जातं. बिना बोलायचं राहतं का? अरे मिट्टी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. चला ठीक आहे, सगळ्यांमध्ये आज मला गरुड पुराण प्रभूंच्या कृपेने खूप छान सांगता येतं ना सांगता. मग आता मला गरुड पुराण छान सांगता येतं, या गोष्टीचा आम्ही नेमका स्वाभिमान ठेवावा का अभिमान ठेवावा? स्वाभिमान ठेवावा. पण बघता बघता तो स्वाभिमान कुठे बदलतो? अभिमानामध्ये बदलतो. हो, मी कथा छान सांगतो, हा माझा स्वाभिमान आहे, पण माझ्यासारखी कथा दुसरा सांगू शकत नाही, हा माझा अभिमान आहे. म्हणून श्रोते हो, जीवनामध्ये स्वाभिमान ठेवा, पण स्वाभिमानाचं रूपांतर कधी अभिमानामध्ये होऊ देऊ नका. रे मिट्टी के पुतले तुझे कितना गुमान है, औकात क्या तेरी क्या शान है, माती के पुतले तुझे कितना गुमान है. पाण्यावरच्या बुडबुड्यापेक्षा जास्त नाजूक काही असतं का? काहीच नसतं. श्रीमंतनारायण सांगतात, गरुडा, पाण्यावरच्या त्या बुडबुड्यापेक्षा नाजूक सुद्धा मनुष्याचं जीवन आहे. त्या पाण्यावरच्या बुडबुड्यापेक्षा नाजूक मनुष्याचं जीवन आहे. अर्थातच जो पुत्र माता पितांच्या अंतिम समयामध्ये, मृत्यूच्या त्या अंतिम समयामध्ये दान देत नाही, थोडं का होईना पण दान देत नाही, तो पुत्र मात्र ब्रह्महत्यारा ठरतो, तो पुत्र महान पापी ठरतोय. परंतु श्रोते हो, जो पुत्र माता पितांच्या अंतिम समयात थोडं का होईना पण दान देतोय, तो पुत्र स्वर्गातल्या देवतांना सुद्धा वंदनीय ठरतोय. पितृलोकातले पितरसुद्धा त्याला वंदन करणारे ठरत आहेत. आकाशातले देवतासुद्धा त्याच्यावरती पुष्पवृष्टी मुषोदेवी करत आहेत. म्हणून श्रोते हो, माता पितांच्या अंतिम समयात पुत्राने थोडं का होईना दान मात्र निश्चित द्यायला पाहिजे. राहून गेलं तर या 10 दिवसांमध्ये कधीही आपण दान देऊ शकत असतो, पण त्या मृत्यूच्या समयात थोडं का होईना दान आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आता मात्र श्रीमंतनारायण, गरुडा, जो जन्माला आला आहे तो मृत्यूला प्राप्त होणार आहे, जो मृत्यूला प्राप्त झाला आहे तो पुन्हा जन्माला येणार आहे. हे रहाटगाडं अशाच पद्धतीने सुरू असतं. म्हणून गरुडा, मरणासन्न व्यक्तीजवळ कोणी मोठ्याने शोक करायचा नाहीये. उलट श्रीमंतनारायण सांगतात की गरुडा, जो व्यक्ती मृत्यूच्या समयात त्या मरणासन्न व्यक्तीजवळ माझ्या नामाचा वारंवार मोठ्याने उच्चार करतो, माझ्या मंगलमय नावाचा वारंवार उच्चार करतो, तो मनुष्य खऱ्या अर्थाने त्याचा आप्त इष्ट आणि बंधू आणि बांधव आहे. कोण मनुष्य? जो प्रभूंच्या मंगलमय नामाचा वारंवार उच्चार करतो. अरे, आपण हजारो वर्ष रडत बसलो तरी सुद्धा गेलेला व्यक्ती पुन्हा आपल्या नेत्रांना दिसणार नाही. आपल्या रडल्याने त्याला सुद्धा कष्ट होतात. म्हणून जर प्रभूंच्या नामाचा वारंवार उच्चार केला
तर त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते. म्हणून श्रीमन्नारायण सांगतात, खरा आप्तेष्ट, खरा बंधू बांधव तोच जो मरणासन्न व्यक्तीजवळ माझ्या मंगलमय नामाचा वारंवार उच्चार करतो. गरुडा, हे शरीर नष्ट होणार आहे, हे कधी ना काही नष्ट होणारच आहे. जो जन्माला आहे तो मरणारच आहे, जो मेला आहे तो पुन्हा जन्माला येणारच आहे. तर अशा प्रकारे इथपर्यंत कथाभाग आल्यानंतर मात्र गरुडजी विचारताय की प्रभू, जर मृत्यू हा निश्चित आहे आणि मरावंच लागणार आहे, मग या मनुष्याने मनुष्य जन्माचं सार्थक कसं करून घ्यावं, नेमकी भगवंताची भक्ती कधी करावी? तेव्हा श्रीमन्नारायण सांगतात, गरुडा, वयाचे पहिले 25 वर्ष ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करावं, पुढचे 25 वर्ष गृहस्थाश्रमाचा आनंद घ्यावा, आणि जसं 50 वर्षाचं वय पूर्ण झालं आणि 51 लागलं की मग मात्र प्रपंच हा सोडून द्यायचा आहे. त्या प्रपंचामधनं आपल्याला विरक्त होता यायला पाहिजे, म्हणजे प्रपंच सुटला पाहिजे, विरक्त आपल्याला होता आलं पाहिजे. हो, 51 संख्या काय येते? 51. अरे आता 51 लागलं, आता घरात थांबू नको, आता कुठे जा? वनात जा. म्हणजे काय? तू वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार कर, आणि तू वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार करून या संसारापासून लांब जाऊन या संसाराची सगळी काळजी चिंता सोडून त्या प्रभूंचं आता तू स्मरण कर. मग एवढं 51व्या वर्षी होतं का कुणाला शक्य? नाही ना. म्हणून गरुडजी म्हटले, प्रभू मुदत वाढवून द्या. म्हणून प्रभूंनी मुदत वाढवून दिली. मुदत वाढ किती केली? आता काही वर्ष वाढवून दिले. आता किती? 57. बाबा आता 57 झालं, आता तरी प्रपंच सोड. म्हणे नाही, अजून 1 वर्ष वाढवून द्या. म्हणे 58. आता तरी प्रपंच सोड. किती दिवस करणार आहे प्रपंच? मग नाही ना होत आपल्याकडनं, नाही ना सोडलं जात. मग हळूहळू संसारामध्ये लक्ष देणं कमी करून टाकायचं. जसं आपण आपला संसार उत्तम केला तसे आपली मुलंसुद्धा संसार उत्तम करणार आहे. आपल्या वेळेमध्ये आपण 50 रुपये खर्च करताना मागे पुढे पाहायचो, कारण आपले 50 रुपये त्याकाळी 500 रुपयाच्या बरोबरीने होते. आजचे 500 रुपये 50 रुपयाच्या बरोबरीने झालेले आहेत. नाही पुरत, दिवसभरामध्ये तेवढे 500 खर्च होऊनच जातात. बरोबर. मग तसा आपण आपला संसार नीट केला तसा ते सुद्धा त्यांचा संसार नीट करतील. म्हणून संसारामध्ये आपण लक्ष न घालता त्यांना त्यांचा संसार उत्तमरित्या करू द्यायचा. आणि आपण कुठे लक्ष घालायचं? आत्तापर्यंत संसारात लक्ष घातलं होतं ना, आता परमार्थामध्ये. आत्तापर्यंत प्रपंच केला ना, आता मात्र परमार्थ करायचा. प्रपंचात लक्ष कमी आणि परमार्थात लक्ष जास्त. प्रपंचाशी विनमुख आणि प्रभूंशी सन्मुख. मग कशी भक्ती करायची बरं? प्रभूंशी सन्मुख व्हायचं आहे, प्रपंचाशी विनमुख व्हायचं आहे. आणि भक्ती कशी करायची आहे? नामस्मरण करायचं आहे, प्रभूंच्या नामाचा वारंवार उच्चार करायचा आहे. जास्तीत जास्त आपलं वृद्ध अवस्थेचं जीवन आपण भक्तिमय बनवायचं आहे. कारण पुढे अंत येईल तो दैन्यवाना, म्हणोनी म्हणारे म्हणा देवराना. बाबा, तुला जर वाटत असेल ना तुझा वृद्ध काळ नीट जावा, मृत्यूच्या समयात तुला कष्ट होऊ नये आणि मृत्यूच्या वेळी तुला प्रभूंचं स्मरण असावं, तर त्याच्यासाठी अट्टहास मात्र पूर्वीपासून करावा लागेल. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. प्रभू स्वतः सांगतात, माझा भक्त अंतिम समयात मला विसरून गेला तरी माझ्या भक्ताला आम्ही विसरत नाही. म्हणून हे वृद्ध अवस्था म्हणजे देवाने दिलेली सुवर्ण संधी आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. हिचा मनुष्याने सदुपयोग करून घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्या प्रभूंचं नामस्मरण करायला पाहिजे. मग मला सांगा, तुम्ही जपाला बसले तर तुम्ही किती वेळ जप करू शकाल बरं? 1 तास 1.5 तास, नंतर कंटाळा यायला लागतो. मग थोडा वेळ आपण घरामध्ये मदत करून द्यायची, गप्पा गोष्टी करून घ्यायच्या, मग थोड्या वेळानंतर पुन्हा बसायचं. मग आता आधी जप केला होता ना, मग आता जपाला मन नाही लागणार. या मनरूपी बाळाला साधन बदलवून द्यावं लागतं. मग आता काय करायचं? आता नामसंकीर्तन करायचं. तुम्हाला माहिती का कसं करतात नामसंकीर्तन? चला सगळ्यांनी माझ्यासोबत नामसंकीर्तन करा. आपण नामसंकीर्तन करूयात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. मग भरपूर वेळ तुम्ही नामसंकीर्तन केलं, मग परत नामसंकीर्तन करायला मन लागेल का? नाही लागणार. या मनरूपी बाळाला पुन्हा भक्तिरूपी साधन बदलवून द्यावं लागतं. मग आता काय करायचं बरं? आता परत रिकामा वेळ ना, परत काहीतरी देवाचं नामस्मरण करूशी वाटतंय ना, आता बसल्या बसल्या देवाचे भजनं म्हणत बसायची. आणि आपल्याला जास्त मोठे भजनं पाठ करायचे नाही, आपल्याला भक्ती करायची. डोक्याचं दही नाही करायचं आहे. काय करायचं आहे? भक्ती करायची, डोक्याचं दही नाही करायचं आहे. म्हणून खूप मोठे मोठे भजनं पाठ करायचे नाही. जे भजन तुम्हाला आवडतं त्याच्या फक्त 2 ओळी लक्षात ठेवायच्या. बसल्या बसल्या 2 ओळी
म्हणत राहायच्या. मग कसं भजन म्हणायचं बरं? ही भजनाने सुद्धा भगवंताची आपण भक्ती करू शकतो. मग कसं भजन म्हणायचं बरं? मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार, मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार. बस एवढंच भजन म्हणायचं 15-20 मिनटं, अर्धा तास. मग हे भजन म्हणून म्हणून कंटाळा यायला लागेल. एक भजन तुम्ही किती वेळ म्हणणार? मग कंटाळा वाटायला लागला ना, तर भक्ती नाही सोडायची, पण भजन मात्र बदलवून द्यायचं. मग आता काय भजन म्हणणार? मधुर मधुर नाम सीताराम सीताराम, पावन पावन नाम सीताराम सीताराम, मंगल मंगल नाम सीताराम सीताराम. परत कंटाळायला लागेल, परत भजन बदलावं लागेल. मग परत काय भजन म्हणणार नवीन? रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. तुम उठो सिया श्रृंगार करो, शिव धनुष राम ने तोड़ा है. तुम उठो सिया श्रृंगार करो, शिव धनुष राम ने तोड़ा है. अरे बसल्या बसल्या नसते भजन गाव आपण गुणगुणत बसलो तरी सुद्धा आपण भगवंताशी जोडलो जातोय. भजन त्यासाठी आहे की ते भगवंताशी जोडण्याचं कार्य करते. आणि भक्ती करणं खूप आवश्यक आहे. स्वतः यमदेव आपल्या दूतांना सांगतात, जो भगवंताची भक्ती करतोय स्वप्नात सुद्धा त्याला दृष्टांत देऊ नका, त्याच्या वाटी जाऊ नका. यमाचे दूत कोणाचे प्राणहरण करायला येतात? जो प्रभूंचं भजन करत नाही, जो भक्ती करत नाही. यमाचे दूत त्याचं प्राणहरण करायला येतात. जो प्रभूंचा भक्त आहे, जो प्रभूंचा दास आहे, जो प्रभूंचा शरणागत आहे, यम आणि यमाचे दूत त्याच्या प्राणांचं हरण करायला कधीच येऊ शकत नाही. अजून यमराज आपल्या दूतांना सांगताय, जे एकादशीचं पावन असं व्रत करताय त्यांच्या प्राणांचं हरण करायला तुम्ही जाऊ नका. कारण जो एकादशीचं व्रत श्रद्धेने आणि निष्ठेने करतो, भगवान श्रीमन नारायण म्हणजे भगवान महाविष्णूचं सुदर्शन चक्र आणि भगवान शिवांचा त्रिशूळ सदैव त्याचं रक्षण करत असतो. हो, अरे भगवान महाविष्णू योग निद्रेमध्ये झोपलेले असताना कैठव नावाच्या दैत्याने अचानक शस्त्राने झोपेत असलेल्या त्या योग निद्रेमध्ये असलेल्या भगवान महाविष्णूंवरती शस्त्राने प्रहार केला. जवळ एक दासी उभी होती, पटकन मध्ये पडली आणि त्या दासीने तो वार स्वतःवरती धारण केला. म्हणजे तो वार स्वतःच्या अंगावरतीने तो झेलला आहे, अडवला आहे. त्या खणखणाटाने भगवान विष्णू योग निद्रेतनं जागे झाले. सुदर्शन चक्राने कैटभ नावाच्या दैत्याची मान कापली गेली. तो वैकुंठ लोकाला प्राप्त झाला. परंतु प्रभूंनी विचारलं, माझ्या प्राणांचं रक्षण करणारी तू कोण? त्यावेळेस ती बाई बोलली की प्रभू, तुमच्या हजारो दासींमधली मी एक दासी आहे. तेव्हा प्रभू म्हटले, अगं नाही, माझ्या प्राणांचं रक्षण करणारी सामान्य असू शकत नाही. तू एक बाई नाही, आज एक दासी नाही, तू आजपासून एकादशी हो. भक्तीचं बीज मी तुझ्यामध्ये ठेवतोय, जो तुला व्रत रूपाने आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये धारण करेल. त्याच्या मनामध्ये माझी भक्ती फुलायला लागेल. जो तुला भक्तीने हृदयामध्ये अंतःकरणामध्ये व्रतरूपाने धारण करेल, त्याच्या मनामध्ये माझ्या भक्तीचा उगम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रोतेहो, व्रतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्रत जर असेल तर एकादशीचं व्रत आहे. म्हणून मनुष्यांनी आवर्जून एकादशीचं व्रत निष्ठेने श्रद्धेने करायला पाहिजे. कारण एकादशी व्रतासारखं पावन व्रत दुसरं नाही. आणि एकादशीमध्ये भक्तीचा उगम आहे, भक्तीचं बीज आहे. आणि एकादशी व्रत करणारा प्रभूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून श्रोतेहो, कोणते व्रतवैकल्य, कोणते उपास आपल्याकडनं झाले, परंतु एकादशी मात्र मनुष्याने निश्चित करायला पाहिजे. मरेपर्यंत एकादशीचं उद्यापन करायचं नाही. म्हणजे एकादशीचा परित्याग करायचा नाही. एकादशी असं व्रत आहे की ज्याचं उद्यापन होत नाही, ते सोबत घेऊन जावी लागते श्रोतेहो. आणि एकादशी अत्यंत
पावन आहे एकादशी व्रत अतिशय पावन, एकादशी व्रत अतिशय पावन, नित्य तेव ते फुलवात भक्तीचा रे उगमतीच्या हृदयात, भक्तीचा उगमतीच्या हृदयात. यानंतर श्रीमन्नारायण गरुडा ज्याच्याकडनं एकादशीचं व्रत पण होत नाही आणि माझी भक्ती पण होत नाही, त्याने मृत्यूच्या उपरांत म्हणजे मरणाच्या अगोदर प्रायश्चित्त विधान करून घ्यायला पाहिजे. पण प्रायश्चित्त करणं तुमच्या माझ्यासारख्याला शक्य नाही. प्रायश्चित्त शरीराला भयंकर कष्ट देऊन घ्यावे लागतात मृत्यूपर्यंत, ते तुमच्या माझ्यासारख्याचं काम नाही. मग आपल्यासाठी प्रायश्चित्त अवघड आहे तर सोपं काय आहे? एकादशीचा उपवास करणं. माता उपाशी नाही राहूला जात महाराज, नाही होत एकादशी. अरे बाबा काही नाही होत ना, मग विठ्ठल विठ्ठल तर करू शकतो ना, मग काय कर? विठ्ठल 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 करत राहा, म्हणजे प्रभूंचं नाम घेत राहा, तरीसुद्धा तू तरुण जाशील. अरे प्रभूंचं नाम एक तर फुकट पण आहे आणि त्याला काही नियम पण नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या नामाचं सामर्थ्य, त्यांच्या नामाचं महत्त्व कळत नाही. पण प्रभूंचं नाम कसं आहे, ते कसं घ्यावं, त्याच्यासाठी काय नियम आहेत बघा तुम्ही, काही नियम नाही आहेत. अहो येता जाता उठता बसता कार्य करता, सदा देता घेता वदनी वदता कार्य करता, घरी दारी शय्ये वरिरती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. हो, एक तर प्रभूंचं नाव फुकट आहे आणि दुसरं त्याला कुठल्याच प्रकारचं काही बंधन नाही आहे. पण मनुष्याला जे फुकट असतं त्याची किंमत नसते. हो, जर भक्ती केली नाही आणि प्रायश्चित्त पण केलं नाही तर मात्र जे प्रायश्चित्त न आचरता अमर्ती नरक भोगिते दारुण, जे भक्ती पण करत नाही प्रायश्चित्त पण करत नाही जीवनपर्यंत पाप करतात, मग ते पापाचे फल भोगण्यासाठी कुठे जातात? नरक गतीला ते प्राप्त होतात. म्हणून जीवनामध्ये भक्तीचं खूप सारं महात्म्य आहे. बघा श्रोतेहो, मी दानाच्या विषयावरती जवळजवळ नाहीच्या बरोबर बोलतो, कारण तुम्ही जे दान देण्यासारखे ते तुम्ही देणारच आहे. जे दान तुम्ही देऊ शकत नाही त्याच्यावरती बोलून तुमचा आणि माझा वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. भक्ती तुमचंही कल्याण करणारी आहे, भक्ती माझंही कल्याण करणारी आहे. आणि ब्राह्मण आहे ना संतोषी असावा. हो, लोभी ब्राह्मणाला किती दिलं ना तरी त्याचं ते सरत नाही, आणि संतोषी ब्राह्मण आहे ना जास्त आशा ठेवत नाही. म्हणून मी दानावरती बोलतच नाही, मी जास्त करून भक्ती मार्गावरती बोलतो, कारण भक्ती तुम्हालाही तारून नेणारी आणि भक्ती मलासुद्धा तारून नेणारी आहे. बाकी या प्रपंचामध्ये खऱ्या अर्थाने कोण कोणाचं आहे? हो, श्रीमन्नारायण सांगतात गरुडा, या प्रपंचामध्ये खऱ्या अर्थाने कोणी कोणाचं कोणीही नाही आहे. या जीवाचं जन्माच्या आधी कोणी नव्हतं, या जीवाचं मृत्यूच्या नंतरसुद्धा कोणी राहणार नाही आहे. या जीवाचे जे कोणी आहे ते जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंतच आहे, याचा आधी पण कोणी नाही आणि नंतर पण कोणी नाही आहे. या जगामध्ये खऱ्या अर्थाने या जीवाचं कोणीही आप्त नाही आहे, कोणी सखा नाही आहे. सगळे कर्मानुबंधीने मनुष्य लोक आहेत, प्रत्येकजण एकमेकाच्या कर्माच्या ऋणानुबंधामध्ये तो वशीभूत होऊन आलेला आहे. त्याचं कर्म भोग पूर्ण झाल्यानंतर तो या भूलोकाला सोडून निघून जाणारा आहे. ज्याप्रमाणे उन्हाच्या दिवसांमध्ये पाणुठ्यावरती पशु पक्षी पाणी पिण्यासाठी एकत्र जमत असतात आणि पाणी पिऊन झाल्यावरती ते आपल्या आपल्या मार्गाला निघून जातात, म्हणजे उडून जातात, त्याप्रमाणे संसारामध्ये जन्म पावलेले हे मनुष्य आहेत, ज्यांच्या कर्माचे भोग भोगून झाल्यानंतर ते सुद्धा या संसाराला, या प्रपंचाला सोडून, या भूलोकाला सोडून परलोकासाठी निघून जाणारे असतात. या जीवाचं खऱ्या अर्थाने या भूलोकामध्ये, या संसारामध्ये कोणीच आपलं असं नाही आहे. स्वतः श्रीमन्नारायण गरुड त्यांना सांगते, गरुडा कुणी आप्तना कुणी सखाना, जगती जीवांचा क्षणभंगुर ही संस्कृती आहे, खेळ ईश्वराचा. भाग्य चालते कर्मपदांनी, भाग्य चालते कर्मपदांनी, जाण खऱ्या वेदार्था. कर्तव्याने घडतो माणूस, कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्थाला. कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्थाला. जय जय श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुडनारायण संवादे प्रायश्चित्त विधी कथनोपाख्यान नाम नवमो अध्यायः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेव श्री